नमस्कार, आपण पाहतात लोकदवंडी न्यूज। एक चैतन्यमय वातावरण विठ्ठलरावच्या रूपाने या मतदारसंघामध्ये झाले दिसलंय आपल्याला। कोणी जरी भेटलं, 10 लोक जर भेटले तर 10ची 10 म्हणतात आम्ही शांत बसतो, पण तुम्ही फक्त तुमचं चालू ठेवा, तुम्हाला मतदान केल्याशिवाय राहणार नाही। या तालुक्यातली जनता सर्व विठ्ठलरावच्या पाठीमागे आहे, असं चित्र तालुक्यामध्ये आहे। कारण तुम्हाला सर्वांना माहित आहे की वेळोवेळी या तालुक्यामध्ये दहशतीचं दडपशाहीचं राजकारण चालू झालेलं आहे आणि त्यावर लोक बोलायला तयार नाही, परंतु ही दडपशाही, ही झुंडशाही आपल्याला गाडून टाकायची, म्हणून आपण सर्वजण ताकदीनं सर्वसामान्यांचा आवाज म्हणून विठ्ठलरावच्या पाठीमागे उभं राहणं ही काळाची खरोखरी गरज आहे। मला आता लंगे अण्णाबद्दल पाहून तुम्ही, अण्णा सुद्धा एसटीनं प्रवास करीत होते, अतिशय प्रामाणिकपणे अण्णांनी विधानसभेत असं महत्वाचं काम केलं की कायदे केले त्यांनी। आधी ह्या धरण होत असताना, आपलं जायकवाडीचं धरण होत असताना अण्णांनी कायदा केलाय, तुम्हाला सर्वांना माहित नाही, परंतु मी त्यांच्या सहवासात काही दिवस त्यांचे पुस्तक वाचलेले, त्यांच्या बरोबर राहिले। त्यांनी कायदा असा केला, आधी पुनर्वसन मन धरण असा कायदा अण्णाच्या नावाने पास आहे विधानसभेमध्ये, आणि त्याच तर्फेनं आपलं विठ्ठल भाऊ काम करणारे मित्रांनो, ही 17 नंबरची चारी कवठ्याचं पाणी आणायच्यासाठी ते टेकड होतं, ती 17 अण्णा उभा राहिले विधानसभेत उभा राहायला बोलायला, ही 17 नंबर चारी जात म्हणायचे, सगळे सदस्य म्हणायचे। आता वेळ नाही, परंतु मी तुम्हाला या निमित्तानं एक सांगू शकतो की खरोखर ही पुन्हा संधी आली आहे की आपण आता सर्वांनी एक शेवटच्या टप्प्यामध्ये इलेक्शन आले असताना आपलं शेत एकदम फुललेलं आहे, पीक आलंय, परंतु काढण्याचा वेळ आपल्याला आली, म्हणून या 2-3 दिवस मध्ये आपण सर्व कार्यकर्त्यांनी, माता भगिनींनी अतिशय जागरूक राहावं आणि आपापल्या गावामध्ये जाऊन प्रत्येक हाऊस टू हाऊस जाऊन 80% मतदान आपल्या या विठ्ठलरावाला कसं होईल या पद्धतीने गटामध्ये नियोजन करावं आणि ते होणारच आहे। परंतु तुम्ही जागरूक राहा, तुम्ही योग्य नियोजन करा, हाऊस टू हाऊस जा आणि मतदान कसं घडून आणायचं ते आपण सर्वांनी इथून या 2-3 दिवसात कामात लागावं, ही माझी आग्रहाची आणि कळकळीची विनंती करतो। पुन्हाही कारण आपल्यामध्ये साधू संतांचा आपल्याला पाठिंबा आहे, सर्व भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा आहे, लाडक्या बहिणींचा पाठिंबा आहे, आणि आपल्या सरकारचं इतकं मोठं काम आहे की तुम्ही सांगा ना, प्रत्येकाच्या घरात 5-50 हजार आज आलेले, ते कशाचंच होतं नाही, पुन्हा महायुतीचं सरकार येणार आहे, म्हणून आपण सर्वांनी जागरूकतेनं आपल्या विठ्ठल भाऊला ह्या नेवासा तालुक्यात इतिहास घडवावा आणि 10 ते 15 हजार मतांनी विजय करावं एवढी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद दादा भाऊ, आपण अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं, आपले खूप खूप आभार। यानंतर भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या प्रदेश सचिव आदरणीय नलगाटेताई यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। सर्वांना नमस्कार। आदरणीय व्यासपीठ आणि इथे उपस्थित माझे सर्व बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम सर्वांना जय श्रीराम, जय महाराष्ट्र। अजून जोरात आवाज आला पाहिजे, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। खरं तर मला तुमचा सगळ्यांचा खूप मनापासून धन्यवाद मानायचा आहे। खूप ऊन कळकळत आहे, खूप धूळ आहे, माती आहे, कोणी जेवलं असेल, कदाचित कोणी उपाशी पण असेल, पण आपल्या दादांच्यासाठी आणि आपल्या भाजप महायुतीच्या एकनाथ दादांच्यासाठी आपण सर्वजण एवढा सर्व त्रास सहन करून इथे आलात आणि याच्या मागची तुमची भावना सुद्धा मला नक्कीच कळालेली आहे। मला माहिती आहे माझ्या बहिणींच्या मागची भावना काय आहे। तुम्हाला सगळ्यांना असंच वाटतं ना की दादांनी आमच्या बहिणींसाठी खूप केलंय, मग आता हे आमचं कर्तव्य आहे की आम्ही पण दादांच्या मागे उभं राहायला पाहिजे, बरोबर आहे ना हे सगळं। मग असंच आपल्याला इलेक्शनच्या वेळेला म्हणजे येत्या 20 तारखेला आपल्याला खंबीरपणे आपल्या दादांच्या मागे उभं राहायचंय आणि आपलं बोट तुम्ही डोळे बंद करून जरी तुम्हाला कोणी घेऊन गेलं ना तरी आपलं बोट कुठे दबलं पाहिजे, धनुष्यबाणाच्या समोरच ते दबलं पाहिजे। बघा, आपल्या नेवासा तालुक्यातलं वातावरण कसं झालेलं आहे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये, आणि हे दूषित वातावरण जर आपल्याला निवळायचं असेल आणि समोरच्या माणसाला अर्धवातीत काढायचं असेल तर आपल्याला विठ्ठलदादांच्या मागे खंबीरपणे उभं राहावं लागेल। आणि जर तुम्ही याच पद्धतीने दादांच्या मागे उभं राहाल तर मी तुमच्याकडनं म्हणजे तुम्हाला मला सांगायची सुद्धा गरज नाही की मी आजच इतकं निश्चित झालेलं आहे की आपण समोरच्या माणसाला
त्याची जी दहशत आहे ती फक्त संपवणार नाहीये, तर तिचं समूळ उच्चाटन आपण इथून करून टाकणार आहोत. आणि ही आज काळ्या दगडावरची रेष झालेली आहे. तुमच्या मनात, माझ्या मनात जी भावना आहे ती 23 तारखेला उफाळून निघणार आहे, हे मला आजच इथे पक्क झालेलं आहे. पण एक गोष्ट आणखी सांगावीशी वाटते ताई आणि दादांनो, की अजून योजना पुढे भरपूर येत आहेत. तुमच्या सोबतचे तुमचे मित्र ज्यांनी कोणी थोडेफार घेतले असतील, त्यांच्या दिमतीला बांधले गेलेले असतील किंवा त्यांच्या उपकाराखाली दबलेले असतील, तर त्यांना म्हणा, बाबा रे तेवढ्या पैशाचा विचार करू नको, पुढच्या भविष्याचा विचार कर, उगवत्या सूर्याचा विचार कर. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या दादांनो, आपण कितीही टाळलं तरी सुद्धा जर आपल्याला आपलं भविष्य काळ चांगला करायचा असेल तर आपल्याला एका चांगल्या उमेदवाराची आणि एका चांगल्या लोकप्रतिनिधीची गरज असते. आणि तो चांगला लोकप्रतिनिधी जो कार्यक्षम आहे, जो निर्णयक्षम आहे आणि जो सगळ्यांच्यासाठी धावून येतो, त्याच्या पाठीशी आज आपल्याला उभं राहायचं. आणि तो प्रतिनिधी आज आपल्यामध्ये आहे विठ्ठल भाऊ. सगळ्यांचा नारा कोणता आहे मग? विठ्ठल भाऊ. सगळ्यांचा भाऊ, सगळ्यांचा भाऊ, एकच नारा, एकच नारा, एकच नारा. नक्की मला खरंच खूप छान वाटलं. आपण सर्वजण या बैठकीला दरवेळी येता, सभांना येता, तुमचं मनातलं प्रेम तुम्ही इथे आल्यानंतर व्यक्त करता. तुम्हाला शासनाने ज्या पण काही योजना दिलेल्या आहेत, अगदी तळागाळातल्या व्यक्तीपासून तर रोजगार हमीच्या व्यक्तीपर्यंत योजना आलेल्या आहेत. तसंच आमची एखादी ताई ज्या घरामध्ये जन्माला येते, त्या ताईच्या जन्मापासून, तिच्या शिक्षणापासून तर तिच्या म्हातार वयापर्यंतच्या सर्व योजना आपल्या सरकारने केलेल्या आहेत. कामगारांच्यासाठी योजना आहेत, मजुरांच्यासाठी योजना आहेत. अशी कुठलीही बारीकशी गोष्ट सुद्धा आपल्या महायुतीच्या सरकारने सोडलेली नाही की जिथे तुम्ही बोट ठेवू शकाल की दादा ही गोष्ट आम्हाला मिळालेली नाहीये आणि ती आमच्यासाठी तुम्ही करायला हवी. भविष्य काळामध्ये आता जसं आपण बघतो की पुणे महानगर आहे, मुंबई महानगर आहे, अशा मोठ्या मोठ्या शहरांचं डिजिटलायझेशन झालेलं आहे. हो, तर त्याच पद्धतीने आपली सर्व छोटी छोटी गावं सुद्धा आता डिजिटलायझेशननी जोडल्या जाणार आहे. संपूर्ण छोट्या छोट्या गावांचा आता विकास करण्याचं एक मोठं महायज्ञ आपल्या सरकारने घेऊ पाहिलेलं आहे आणि तुम्हा सर्वांचं त्याच्यासाठी आम्हाला सहकार्य हवंय. कराल ना सहकार्य? नक्की. चला मग एकदा एकच घोषणा, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. या ठिकाणी शिवसेनेचे नेते प्रदेश प्रवक्ते आदरणीय संजीव भोवर यांचे या ठिकाणी आगमन झालेले, त्यांचं मनपूर्वक स्वागत करण्यात येत आहे. सर्वांना जय श्रीराम. सेवी तो हारस वाटी तो अनिक, ध्यारे होऊ नका रान भरी, या संतांच्या उपाधीप्रमाणे आपला तालुका एक सांस्कृतिक जपण करत आलेला आपला तालुका. या तालुक्यामधून आज आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व मान्य विठ्ठलरावजी लंगे पाटील हे बऱ्याच वर्षापासून एका आमदारकीची आपल्या सर्वांना साथ घालत आहे मित्रांनो. आणि म्हणून आपल्याला या 2024 साली एक नामी संधी आपल्याला या ठिकाणी आलेली आहे. खरं तर संप्रदायाने देखील या ठिकाणी आपल्याला सर्वांना एकच शिकवण दिलेली आहे, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. आणि म्हणूनच आज आपल्या या ठिकाणी लहान असतील, मोठे असतील, तरुण असतील, माझ्या माता माऊली असतील, या देखील भवानीच्या तलवार घेऊन या ठिकाणी सर्व या ठिकाणी भाऊंना साथ देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. यावर्षी उच्चांक झाला की आपल्या तालुक्यामध्ये खरोखरच महिलांनी भाऊंना खूप अशी साथ दिली, कारण लाडक्या भावाने त्यांना जी गरजेची असतात ती गरज पूर्ण करण्यासाठी त्यांना जे दान त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिलं ते अतिशय मोलाचं आहे. म्हणूनच या ठिकाणी मित्रांनो, संप्रदायाच्या या सर्व जडणघडणीमध्ये आपल्या तालुक्यातील असणारे वैकुंठवासी बंशी महाराज तांबे असतील, वैकुंठवासी किसनगिरी बाबा असतील, यांचा वारसा आपल्या तालुक्याला लाभलेला आहे. आणि या तालुक्यातील जी संस्कृती त्यांनी घालून दिलेली आहे ती या निवडणुकीमध्ये खरंतर त्याची पायमल्ली होत असताना आम्हाला दिसत आहे. कारण आपण जरा हॉटेलमध्ये बघता त्या ठिकाणी समोरच्या उमेदवारांचे जर कार्यकर्ते बघितले त्या ठिकाणी अस्तव्यस्त पडलेले त्या ठिकाणी तुम्ही आपण व्हिडिओ बघत असतात.
अतिशय आपल्याला किळस येते की अशा ठिकाणी नाव सुद्धा घेऊ वाटत नाही. म्हणून या ठिकाणी आम्ही संप्रदायाच्या वतीने विठ्ठलराव भाऊंना या ठिकाणी विनंती केली आणि भाऊने देखील या ठिकाणी आपल्या या कार्तिक महिन्यामध्ये आपला प्रत्येक गावोगावी माझ्या माता माऊल्या असतील, माझे पुरुष मंडळी असतील, प्रत्येक ठिकाणी काकडा भजन चालतं. आम्ही मंडळी जवळजवळ रात्री 3 वाजता उठून प्रत्येक गावागावामध्ये भाऊच्या माध्यमातून सर्वांना फराळ या ठिकाणी दिलेला आहे. कारण सर्व काकडा भजन, कारण भजन म्हणत असताना जवळजवळ 3 ते 4 तास भजन चालतं आणि सर्वांना भेट देण्याची म्हणजे पहाटे 3 वाजता या ठिकाणी जे कष्ट आमच्या भजनी मंडळाने घेतले ते अतिशय मोलाचे आणि खूप योगदान त्यांचं आहे. जवळजवळ आम्ही 90 ते 100 गावामध्ये पोहोचलो. या कोकाना गावामध्ये आलो, देडगाव असेल, तेलगुळ गाव असेल, जेऊर असेल, अतिशय उत्साहामध्ये आमच्या माता माऊली या ठिकाणी काकडा भजन करत असतात. म्हणून या ठिकाणी या संप्रदायानं जे आपल्याला साथ घातलेली आहे, जी संस्कृती जपलेली आहे ती आपण सर्वांनी जपावी. आणि म्हणून या ठिकाणी म्हणावंसं वाटतं की आपण सर्व वारकरी संप्रदायातले आहे. समोरचा उमेदवार जय हरी म्हणत असेल, परंतु या ठिकाणी विठ्ठल म्हणल्याशिवाय जय हरी पूर्ण होत नाही. आणि म्हणूनच मी या ठिकाणी बाळासाहेबांना विनंती करतो, ज्या ठिकाणी आम्ही वारकरी संप्रदायाला भेटत असतो त्या टायमाला सर्व संप्रदाय एकच म्हणत असतो की कुठंतरी बाळासाहेबाला विठ्ठलरावला एकत्र करा. म्हणून या ठिकाणी संप्रदायाच्या वतीने मी साथ घालतो. बाळासाहेब, आपल्याला दोघांनाही या दहशतवाद काढायचा आहे, ही भोकाडी काढायची आहे. मग दोघांनाही भोकाडी काढायची, वेगळे वेगळे होऊन आपण भोकाडी कशी काढणार आहोत? त्यामुळे या ठिकाणी विठ्ठलराव बरेचसे पुढे गेलेले आहेत आणि या ठिकाणी आपला विजय निश्चित आहे. आणि विजयाला हातभार लावण्यासाठी बाळासाहेब आपण सहकार्य करावं अशी मी तुम्हाला संप्रदायाच्या वतीने कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. जय श्रीराम. धन्यवाद भाऊ. यानंतर आदरणीय कोलते मॅडम या ठिकाणी 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करते. सगळ्या वक्त्यांना नम्रपूर्वक एक विनंती आहे की आपलं मनोगत 2 मिनिटात उरकावं. आदरणीय व्यासपीठ, आपल्या भाजपाच्या परंपरेप्रमाणे जसे तेव्हा भाऊ कविता सादर करून बोलतात तशी मी छोटी कविता करते. कारण भाषण आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे आणि भाषण आपल्या सगळ्यांना सगळे मुद्दे आता पाठ झालेले आहेत. नेवाशाचे आमदार विठ्ठल भाऊच होणार, नेवाशाचे आमदार विठ्ठल भाऊच होणार. ही कवितेची आपण सुरुवात करूया. जय जिजाऊ, जय शिवराय, जय तुळजा भवानी आणि तमाम जमलेल्या या लाडक्या मुख्यमंत्र्यांच्या बहिणी, प्रथम तुम्हाला वंदन. अरे लाडक्या बहिणींचा आवाज येऊ द्या. विठ्ठल भाऊंसाठी आता तुम्हीच बनणार रणरागिणी, विठ्ठल भाऊंसाठी आता तुम्हीच बनणार रणरागिणी. गाडून दहशतीला बना धाडसी वाघिणी. लढत आहे त्रिकोणी, एक आहेत कृतज्ञ, दुसरे आहेत आपल्या साम्राज्यात मग्न, आपल्यासाठी आहे सर्वसामान्य. विठ्ठल भाऊच परिपूर्ण. सध्या विठ्ठल भाऊ झालेत अर्जुन, पण शिंदे काका आहेत त्यांच्या मागे बनून श्रीकृष्ण. आणि त्यांच्या पाठीशी आपल्याला राहायचं इथून पुढे प्रत्येक क्षण आणि क्षण. भावाचे करणे रक्षण आता तुमच्या हातात आहे. भावाचे करणे रक्षण हाती घ्या धनुष्यबाण. आणि आता आपण हळदी कुंकाला वाटूया निर्भयतेचे वाण. तुम्हाला माहितीये हळदी कुंकासाठी येण्यासाठी पण महिला दहशतीला घाबरतात. आगमन होत आहे. कारण आता नाहीत आपण फक्त बहिणी, मुख्यमंत्र्यांनी बनवलंय आपल्याला आपल्या जीवनाच्या स्वामिनी. आपल्या मुलांसाठी आहोतच हिरकणी, आणि आता विठ्ठल भाऊंसाठी म्हणायचंय त्यांची गाठ राखिणी. शेवट नेवाशाचे आमदार विठ्ठल भाऊच होणार. धन्यवाद. या ठिकाणी आदरणीय सर्जे भाऊ 2 मिनिट आपला मनोगत व्यक्त करतील. त्याच अगोदर
आपल्या जिल्हा उपप्रमुख आपले मार्गदर्शक आदरणीय भगवंतरावजी गंगावले यांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावे. जय जवान, जय जवान, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. या ठिकाणी आज आपण आदरणीय विठ्ठलरावजी लंगे पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व सन्माननीय स्टेज माता भगिनी व भावांनो, आज आपण दानवे साहेबांचा विचार ऐकण्याकरता एकत्र जमलो आहोत. मित्र हो, विचाराची लढाई आहे. समाजामध्ये चांगला विचार पसरवायचा की वाईट विचार पसरवायचा, चांगल्याला साथ द्यायची की वाईटाला द्यायची ही तुमच्या हातात आहे. आता सोडून द्या दारू आणि मतदान आणि दावा धनुष्याचं बदल. खऱ्या अर्थाने चांगला विचार, आपण चांगल्या विचाराची माणसं आहोत. चांगला विचार जर पसरला तरच हा भगवंताला मान्य होईल. आदरणीय भास्करगिरी महाराज असतील, बन्सी महाराज तांबे असतील, स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज असतील, पूर्ण आयुष्य या महाराजांनी चांगला विचार पसरण्याकरता दिलं. आज आमच्यासारखी समाज सुधारक समाजामध्ये वाईट विचार पसरत आहे. तुम्हाला बहिणींना व भावांना हे जर मान्य असेल तर सरळ त्यांना मतदान करा, अन्यथा चांगल्या विचाराची साथ देऊन भाऊ सारख्यांना निवडून द्या. भाऊचं आणि कुणाची दुश्मनी नाही, भाऊंचा व आमचा विरोध हा विचाराला आहे. म्हणून भगवान प्रभू रामचंद्रांनी यांना धनुष्यबाण ही खून दिली आहे. भाऊ, आता उचला धनुष्य आणि राक्षसी विचाराचा संहार करा. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. मारुतरावजी घुले पाटील असतील, आदरणीय वकीलरावजी लंगे पाटील असतील, संभाजीराव फाटके असतील, माजी खासदार तुकाराम पाटील गडाख असतील, यांना आपण साथ दिली. अशीच साथ आपण भाऊंना देऊया आणि सर्वसामान्य आमदार विधानसभेमध्ये पाठवूया. चांगला विचार हा करत असताना खरोखर त्या विचाराचा विजय होतो, परंतु त्रास भरपूर झाल्याशिवाय राहत नाही. भगवंताची कृपा आहे म्हणून आपल्याला तिकीट भेटलेलं आहे. सूचना आल्या आहेत, थोडक्यामध्ये आवरा. एकच पॉइंट आपल्याला सांगतो, संविधानाने प्रत्येकाला उभा राहायचा अधिकार दिलेला आहे आणि तुम्हाला पाळायचा अधिकार दिलेला आहे. कुणाला पाळायचं, कुणाला गाडायचं आणि कुणाला निवडून आणायचं भावांनो व बहिणींनो तुमच्या हातात आहे. म्हणून कमीत कमी हा उमेदवार चांगला जरी करता आलं नाही तरी वाईट करणार नाही याची मी खात्री देतो. म्हणून भाऊला मतदान करा, म्हणून धनुष्यबाणाला मतदान करा आणि वेगवेगळ्या योजना चालू ठेवा. आमच्या रामडोह मधील भारत भाऊ गुंडाळ असतील, धामुर्डे पाटील असतील, सलामतपूरचे रफिक भाई असतील, हे या ठिकाणी आले. मित्र हो, काय काय हिशोब आहे, बँकेचा हिशोब असेल, कारखान्याचा हिशोब असेल, हा या मंडळीला काढता येत नाही. त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना आमच्या रामडोहला येऊन टीव्ही लावावं लागेल. बदल खऱ्या अर्थाने चांगला विचार, आपण चांगल्या विचाराची माणसं आहोत. चांगला विचार जर पसरला तरच हा भगवंताला मान्य होईल. आदरणीय भास्करगिरी महाराज असतील, बन्सी महाराज तांबे असतील, स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज असतील, पूर्ण आयुष्य या महाराजांनी चांगला विचार पसरण्याकरता दिलं. आज आमच्यासारखी समाज सुधारक समाजामध्ये वाईट विचार पसरत आहे. तुम्हाला बहिणींना व भावांना हे जर मान्य असेल तर सरळ त्यांना मतदान करा, अन्यथा चांगल्या विचाराची साथ देऊन भाऊ सारख्यांना निवडून द्या. भाऊचं आणि कुणाची दुश्मनी नाही, भाऊंचा व आमचा विरोध हा विचाराला आहे. म्हणून भगवान प्रभू रामचंद्रांनी यांना धनुष्यबाण ही खून दिली आहे. भाऊ, आता उचला धनुष्य आणि राक्षसी विचाराचा संहार करा. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. मारुतरावजी घुले पाटील असतील, आदरणीय वकीलरावजी लंगे पाटील असतील, संभाजीराव फाटके असतील, माजी खासदार तुकाराम पाटील गडाख असतील, यांना आपण साथ दिली. अशीच साथ आपण भाऊंना देऊया आणि सर्वसामान्य आमदार विधानसभेमध्ये पाठवूया.
चांगला विचार हा करत असताना खरोखर त्या विचाराचा विजय होतो, परंतु त्रास भरपूर झाल्याशिवाय राहत नाही. भगवंताची कृपा आहे म्हणून आपल्याला तिकीट भेटलेलं आहे. सूचना आल्या आहेत, थोडक्यामध्ये आवरा. एकच पॉइंट आपल्याला सांगतो, संविधानाने प्रत्येकाला उभा राहायचा अधिकार दिलेला आहे आणि तुम्हाला पाळायचा अधिकार दिलेला आहे. कुणाला पाळायचं, कुणाला गाडायचं आणि कुणाला निवडून आणायचं भावांनो बहिणीनो तुमच्या हातात आहे. म्हणून कमीत कमी हा उमेदवार चांगला जरी करता आलं नाही तरी वाईट करणार नाही याची मी खात्री देतो. म्हणून भाऊला मतदान करा, म्हणून धनुष्यबाणाला मतदान करा आणि वेगवेगळ्या योजना चालू ठेवा. आमच्या रामडोह मधील भारत भाऊ गुंडाळ असतील, धामुर्डे पाटील असतील, सलामतपूरचे रफिक भाई असतील, हे या ठिकाणी आले. मित्र हो, काय काय हिशोब आहे, बँकेचा हिशोब असेल, कारखान्याचा हिशोब असेल, हा या मंडळीला काढता येत नाही. त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना आमच्या रामडोहला येऊन टीव्ही शेल लावावं लागेल अशी परिस्थिती झाली आहे. हिशोब सुद्धा सोयीचा मिळत नाही. असा घातलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या नेवासा तालुक्यामध्ये शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार, आपल्या सर्वांचे आवडते लाडके असे लोकप्रिय उमेदवार आणि भावी आमदार आपले विठ्ठल भाऊ लंगे यांच्या प्रचार सभेच्या निमित्ताने कोकणा येथे थोड्याच वेळामध्ये आपल्या देशाचे नेते रावसाहेबजी दानवे साहेब थोड्याच वेळामध्ये येणार आहे आणि आपल्याला संबोधित करणार आहे. मी या ठिकाणी मुद्दा म्हणून संगमनेरीतून आवर्जून आपल्या नेवासा कोकणा येथे विठ्ठल भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी मी आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले विठ्ठल भाऊ यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी अतिशय विचारपूर्वक आणि अशी योग्य काम करणाऱ्या माणसाला योग्य तो न्याय आणि योग्य ती अशी उमेदवारी दिली आहे. मी स्वतः नेवाशामध्ये मुख्यमंत्री साहेबांची सभा केली, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांची सभा केली आणि आज तिसरी सभा आहे. आवर्जून संगमनेरीतून मी या तिन्ही सभाला उपस्थित होतो. सामान्य माणसाला, गरीब माणसाला विठ्ठल भाऊला उमेदवारी दिल्यामुळं सामान्य माणसाने निवडणूक हातामध्ये घेतली आहे आणि लोकांच्या मनातील असा एक चांगला उमेदवार, कर्तबगार उमेदवार का ज्यांना चळवळीचा, ज्यांना कामाचा वारसा आहे, असे लोकप्रिय उमेदवार आपले विठ्ठलराव लंगे पाटील यांना आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी उमेदवारी दिली आहे आणि या उमेदवारीच्या माध्यमातून आपली सेवा करण्याची संधी दिली आहे. मित्रांनो, महायुती सरकारच्या माध्यमातून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिलेला जो आपला हक्क आहे आणि त्या हक्कानुसार आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सामान्य माणसासाठी भरपूर अशा खूप योजना, शेतकरी, दलित, शोषित, आदिवासी, महिला, बेरोजगार तरुण अशा अनेक तरुणांसाठी अनेक अशा योजना मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी राबवलेल्या आहे. आणि मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून कुठलाही भ्रष्टाचार न करता थेट पैसे आपल्या शेतकऱ्याच्या, बहिणीच्या, आपल्या बेरोजगार तरुणाच्या खात्यावर डायरेक्ट वर्ग झाले आहे. म्हणजे हे काम करणारं सरकार, आपल्याला काम करणारं सरकार पाहिजे. आणि बघा, महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी काम करणाऱ्या माणसाला संधी दिली आहे, सामान्य विचाराच्या माणसाला संधी दिली आहे. आणि आपल्या बघा नेवासा तालुक्यामध्ये आपले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नाच्या सोडवणूक करता आपल्याला योग्य असा आपल्या भावासारखा उमेदवार आपल्याला लाभलेला आहे. नेवाशाचे जे विविध प्रश्न आहे त्या प्रश्नाची सोडवणूक करता आपण येत्या 20 तारखेला विठ्ठल भाऊला धनुष्यबाण या चिन्हासमोर आपलं बटन दाबून आपला योग्य उमेदवार आपल्या विधानसभेमध्ये नेवाशाने पाठवा
अशी मी या ठिकाणी आपल्या मतदारांना सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय बुद्ध. धन्यवाद अध्यक्ष. महिलांना विनंती करतो मी खाल्ल्या साईडला बसा. महिला समोरची जी महिला बसल्या नाही पुरुष मंडळीतल्या त्यांनी लाडक्या बहिणींना विनंती आहे की आपण खाल्ल्यावर पण बसावं, कारण हे पुरुषांसाठी आहे. आणि खुर्ची इकडे तिकडे घेऊ नका, विनंती आहे. आणि जे उन्हात बसलेल्या उन्हातल्या खुर्ची आहे ना त्या सुनील भाऊ झाडाखाली घेतात ते चालतात, फक्त मंडपामध्ये खुर्ची घेऊ नका. आणि कार्यकर्त्यांना विनंती स्टेज बसल्या की आपण खाली बसून घ्यावं, कारण 5 मिनिटात साहेबांचं आगमन होणार आहे. यानंतर आमच्या परिसराचं भूषण प्रगतशील शेतकरी दादा पाटील पोटे हे आपलं मनोगत व्यक्त करतील. आज आपले सर्वांचे नेते विठ्ठलराव रंगे पाटील यांच्या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आले आहेत आणि या निवडणुकीच्या प्रचारामध्ये आपण हा मेळावा आयोजित केला. आपल्याला प्रत्येक मेळाव्यात प्रत्येक सभेमध्ये असं लक्षात आलं की आमच्या लाडक्या बहिणीलाच जागा पडत नाही मंडपामध्ये. आज पण तसंच होणार आहे, कारण आपल्या हा माणूसच आपला मतदारसंघ असा आहे की अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. एकीकडं माणसाला बोलून आणावं लागतं, निरोप देऊन गाड्या करून आणावं लागतात, परंतु आपल्या या सभेमध्ये अतिशय उत्साहानं लाडक्या बहिणी येतात, तरुण येतात आणि कार्यकर्ते येतात. आज खरोखर अतिशय आनंद यासाठी मला होत आहे की आपल्या विठ्ठल भाऊनी 2दा निवडणूक लढवली, परंतु थोड्याशा पराभव त्यांना सामोरं जावं लागलं पराभवाला. आणि ही सल आपल्या नेवासा तालुक्याच्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे की आपले विठ्ठलराव लंगे हे खरोखर आमदार व्हायला पाहिजे. अण्णानंतर सर्वसामान्यांचा नेता आपल्या तालुक्याचा आमदार व्हायला पाहिजे ही खंत आपल्या सर्वांना आहे. म्हणूनच आज तुमच्यासाठी आमच्या माय माऊली सुद्धा बाहेर पायाला भेंगरी लावून हिंडत आहेत. लक्षात घ्या, आमचा विठ्ठल भाऊ आपला सर्वसामान्यांचा नेता ज्यावेळेस पराभव झाला त्यावेळेस आपल्या तालुक्यामध्ये खरोखर बऱ्याच दिवस चुली पेटल्या नाही. आमच्या शिरसगावच्या आई जगदंबेला चुकल्यासारखं वाटलं असं, म्हणून ती उणीव भरून काढण्यासाठी आपण सर्वांनी खरोखर आमच्या या परिसरामध्ये आपल्या परिसराचं सोनं करण्यासाठी पुन्हा पुन्हा एकदा आपल्याला नियतीनंच तिकीट दिलंय. तुम्ही विचार करा ना, तिकीट कसं मिळालं आपल्याला. बरोबर सर्वजण पुढारी तिकीट मागत असताना, भारतीय जनता पार्टीची ही सीट असताना आणि एक लोकप्रिय मुख्यमंत्री शिवसेनेचा आणि त्या पार्टीचा आपल्याला तिकीट मिळालंय, म्हणजे हा ईश्वरी संकेत आहे. तुम्ही लक्षात ठेवा, ईश्वरी संकेत. कारण तिकीट मिळणं ही साधी बाब नाही, तिकीट मिळणं ही साधी बाब नाही. 10 वर्ष माणूस बाहेर राहून सुद्धा तिकीट त्या माणसाला मिळतं, म्हणजे हा दैवी संकेत आहे. आणि हा दैवी संकेत म्हणजे विठ्ठलराव लंगे पाटलांना या तालुक्याचा आमदार केल्याशिवाय राहणार नाही हे आपल्याला चित्र दिसतंय. कारण आम्ही आज तालुक्यामध्ये दौरा करत असताना सगळीकडे फिरलोय, एक चैतन्यमय वातावरण विठ्ठलरावच्या रूपाने या मतदारसंघामध्ये झालं दिसलंय आपल्याला. कोणी जरी भेटलं, 10 लोक जर भेटले तर 10ची 10 म्हणतात. आम्ही शांत बसतो, पण तुम्ही फक्त तुमचं चालू ठेवा, तुम्हाला मतदान केल्याशिवाय राहणार नाही. या तालुक्यातली जनता सर्व विठ्ठलरावाच्या पाठीमागे आहे, असं चित्र तालुक्यामध्ये आहे. कारण तुम्हाला सर्वांना माहित आहे की वेळोवेळी या तालुक्यामध्ये दहशतीचं दडपशाहीचं राजकारण चालू झालेलं आहे आणि त्यावर लोक बोलायला तयार नाही. परंतु ही दडपशाही, ही झुंडशाही आपल्याला गाडून टाकायची, म्हणून आपण सर्वजण ताकदीनं सर्वसामान्यांचा आवाज म्हणून विठ्ठलरावाच्या पाठीमागे उभं राहणं ही काळाची खरोखरी गरज आहे. मला आता लंगे अण्णाबद्दल पाहून, तुम्ही अण्णा सुद्धा एसटीनं प्रवास करत होते, अतिशय प्रामाणिकपणे अण्णांनी विधानसभेत असं महत्वाचं काम केलं की कायदे केले त्यांनी. आधी ह्या धरण होत असताना, आपलं जायकवाडीचं धरण होत असताना अण्णांनी कायदा केलाय, तुम्हाला सर्वांना माहित नाही, परंतु मी त्यांच्या सहवासात काही दिवस त्यांचे पुस्तक वाचलेले, त्यांच्या बरोबर राहिले. त्यांनी कायदा असा केला, आधी पुनर्वसन मग धरण, असा कायदा अण्णाच्या नावाने पास आहे विधानसभेमध्ये. आणि त्याच तर्फेनं आपलं विठ्ठल भाऊ काम करणारे मित्रांनो, ही
17 नंबरची चारी कवठ्याचं पाणी आणायच्यासाठी ते टेकड होतं. ती 17 अण्णा उभा राहिले विधानसभेत उभा राहायला बोलायला. ही 17 नंबर चारी जात बनायचे, सगळे सदस्य म्हणायचे. आता वेळ नाही, परंतु मी तुम्हाला या निमित्तानं एक सांगू शकतो की खरोखर ही पुन्हा संधी आली आहे की आपण आता सर्वांनी एक शेवटच्या टप्प्यामध्ये इलेक्शन आले असताना आपलं शेत एकदम फुललेलं आहे, पीक आले, परंतु काढण्याचं वेळ आपल्याला आली. म्हणून या 2-3 दिवस मध्ये आपण सर्व कार्यकर्त्यांनी, माता भगिनींनी अतिशय जागरूक राहावं आणि आपापल्या गावामध्ये जाऊन प्रत्येक हाऊस टू हाऊस जाऊन 80% मतदान आपल्या या विठ्ठलरावाला कसं होईल या पद्धतीने गटामध्ये नियोजन करावं आणि ते होणारच आहे. परंतु तुम्ही जागरूक राहा, तुम्ही योग्य नियोजन करा, हाऊस टू हाऊस जा आणि मतदान कसं घडून आणायचं ते आपण सर्वांनी ही माझी आग्रहाची आणि कळकळीची विनंती करतो. पुन्हाही कारण आपल्यामध्ये साधू संतांचा आपल्याला पाठिंबा आहे, सर्व भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा आहे, लाडक्या बहिणींचा पाठिंबा आहे आणि आपल्या सरकारचं इतकं मोठं काम आहे की तुम्ही सांगा ना, प्रत्येकाच्या घरात 5-50 हजार आज आलेले. ते कशाचंच होतं नाही, पुन्हा महायुतीचं सरकार येणार आहे. म्हणून आपण सर्वांनी जागरूकतेनं आपल्या विठ्ठल भाऊला ह्या नेवासा तालुक्यात इतिहास घडवावा आणि 10 ते 15 हजार मतांनी विजयी करावं एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा भाऊ. आपण अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं. आपले खूप खूप आभार. यानंतर भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या प्रदेश सचिव आदरणीय नरकांडेताई यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि इथे उपस्थित माझे सर्व बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम सर्वांना जय श्रीराम, जय महाराष्ट्र. अजून जोरात आवाज आला पाहिजे. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. खरं तर मला तुमचा सगळ्यांचा खूप मनापासून धन्यवाद मानायचा आहे. खूप ऊन कळकळत आहे, खूप धूळ आहे, माती आहे, कोणी जेवलं असेल, कदाचित कोणी उपाशी पण असेल, पण आपल्या दादांच्यासाठी आणि आपल्या भाजप महायुतीच्या एकनाथ दादांच्यासाठी आपण सर्व त्रास सहन करून इथे आलात आणि याच्या मागची तुमची भावना सुद्धा मला नक्कीच कळालेली आहे. मला माहिती आहे माझ्या बहिणींच्या मागची भावना काय आहे. तुम्हाला सगळ्यांना असंच वाटतं ना की दादांनी आमच्या बहिणींसाठी खूप केलंय, मग आता हे आमचं कर्तव्य आहे की आम्ही पण दादांच्या मागे उभं राहायला पाहिजे. बरोबर आहे ना हे सगळं? मग असंच आपल्याला इलेक्शनच्या वेळेला म्हणजे येत्या 20 तारखेला आपल्याला खंबीरपणे आपल्या दादांच्या मागे उभं राहायचंय आणि आपलं बोट तुम्ही डोळे बंद करून जरी तुम्हाला कोणी घेऊन गेलं ना तरी आपलं बोट कुठे दबलं पाहिजे? धनुष्यबाणाच्या समोरच ते दबलं पाहिजे. बघा आपल्या नेवासा तालुक्यातलं वातावरण कसं झालेलं आहे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये. आणि हे दूषित वातावरण जर आपल्याला निवळायचं असेल आणि समोरच्या माणसाला अर्धवातीत गाडायचं असेल तर आपल्याला विठ्ठल दादांच्या मागे खंबीरपणे उभं राहावं लागेल. आणि जर तुम्ही याच पद्धतीने दादांच्या मागे उभं राहाल तर मी तुमच्याकडनं म्हणजे तुम्हाला मला सांगायची सुद्धा गरज नाही की मी आजच इतकं निश्चित झालेलं आहे की आपण समोरच्या माणसाला त्याची जी दहशत आहे ती फक्त संपवणार नाहीये तर तिचं समूळ उच्चाटन आपण इथून करून टाकणार आहोत. आणि ही आज काळ्या दगडावरची रेष झालेली आहे. तुमच्या मनात माझ्या मनात जी भावना आहे ती 23 तारखेला उफाळून निघणार आहे हे मला आजच इथे पक्क झालेलं आहे. पण एक गोष्ट आणखी सांगावीशी वाटते ताई आणि दादांनो की अजून योजना पुढे भरपूर येत आहेत. तुमच्या सोबतचे तुमचे मित्र ज्यांनी कोणी थोडेफार घेतले असतील, त्यांच्या दिमतीला बांधल्या गेलेले असतील किंवा त्यांच्या उपकाराखाली दबलेले असतील तर त्यांना म्हणा बाबा रे तेवढ्या पैशाचा विचार करू नको, पुढच्या भविष्याचा विचार कर, उगवत्या सूर्याचा विचार कर. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या दादांनो, आपण कितीही टाळलं तरी सुद्धा जर आपल्याला आपलं भविष्य काळ चांगला करायचा असेल तर आपल्याला एका चांगल्या उमेदवाराची आणि एका चांगल्या लोकप्रतिनिधीची गरज असते. आणि तो चांगला लोकप्रतिनिधी जो कार्यक्षम आहे, जो निर्णयक्षम आहे आणि जो सगळ्यांच्यासाठी धावून येतो त्याच्या पाठीशी आज आपल्याला उभं राहायचं. आणि तो प्रतिनिधी आज आपल्यामध्ये आहे विठ्ठल भाऊ. सगळ्यांचा नारा कोणता आहे मग? विठ्ठल भाऊ. सगळ्यांचा भाऊ
सगळ्यांचं भाऊ, एकच नारा, एकच नारा, एकच नारा. नक्की मला खरंच खूप छान वाटलं. आपण सर्वजण या बैठकीला दरवेळी येता, सभांना येता, तुमचं मनातलं प्रेम तुम्ही इथे आल्यानंतर व्यक्त करता. तुम्हाला शासनाने ज्या पण काही योजना दिलेल्या आहेत, अगदी तळागाळातल्या व्यक्तीपासून तर रोजगार हमीच्या व्यक्तीपर्यंत योजना आलेल्या आहेत. तसंच आमची एखादी ताई ज्या घरामध्ये जन्माला येते, त्या ताईच्या जन्मापासून, तिच्या शिक्षणापासून तर तिच्या म्हातार वयापर्यंतच्या सर्व योजना आपल्या सरकारने केलेल्या आहेत. कामगारांच्यासाठी योजना आहेत, मजुरांच्यासाठी योजना आहेत. अशी कुठलीही बारीकशी गोष्ट सुद्धा आपल्या महायुतीच्या सरकारने सोडलेली नाही की जिथे तुम्ही बोर्ड ठेवू शकाल की दादा ही गोष्ट आम्हाला मिळालेली नाहीये आणि ती आमच्यासाठी तुम्ही करायला हवी. भविष्य काळामध्ये आता जसं आपण बघतो की पुणे महानगर आहे, मुंबई महानगर आहे, अशा मोठ्या मोठ्या शहरांचं डिजिटलायझेशन झालेलं आहे. हो, तर त्याच पद्धतीने आपली सर्व छोटी छोटी गावं सुद्धा आता डिजिटलायझेशननी जोडल्या जाणार आहे. संपूर्ण छोट्या छोट्या गावांचा आता विकास करण्याचं एक मोठं महायज्ञ आपल्या सरकारने घेऊ पाहिलेलं आहे आणि तुम्हा सर्वांचं त्याच्यासाठी आम्हाला सहकार्य हवंय. कराल ना सहकार्य? नक्की. चला मग एकदा एकच घोषणा, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. या ठिकाणी शिवसेनेचे नेते प्रदेश प्रवक्ते आदरणीय संजीव भोर यांचे या ठिकाणी आगमन झालेले, त्यांचं मनपूर्वक स्वागत करण्यात येत आहे. सर्वांना जय श्रीराम. सेवितो हारस वाटितो अनिक, ध्यारे होऊ नका रानभरी. या संतांच्या उपाधीप्रमाणे आपला तालुका एक सांस्कृतिक जपण करत आलेला आपला तालुका. या तालुक्यामधून आज आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व मान्य विठ्ठलरावजी लंगे पाटील हे बऱ्याच वर्षापासून एका आमदारकीची आपल्या सर्वांना साथ घालत आहे मित्रांनो. आणि म्हणून आपल्याला या 2024 साली एक नामी संधी आपल्याला या ठिकाणी आलेली आहे. खरं तर संप्रदायाने देखील या ठिकाणी आपल्याला सर्वांना एकच शिकवण दिलेली आहे, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. आणि म्हणूनच आज आपल्या या ठिकाणी लहान असतील, मोठे असतील, तरुण असतील, माझ्या माता माऊली असतील, या देखील भवानीच्या तलवार घेऊन या ठिकाणी सर्व या ठिकाणी भाऊंना साथ देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. यावर्षी उच्चांक झाला की आपल्या तालुक्यामध्ये खरोखरच महिलांनी भाऊंना खूप अशी साथ दिली. कारण लाडक्या भावाने त्यांना जी गरजेची असणार ती गरज पूर्ण करण्यासाठी त्यांना जे दान त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिलं ते अतिशय मोलाचं आहे. म्हणूनच या ठिकाणी मित्रांनो संप्रदायाच्या या सर्व जडणघडणीमध्ये आपल्या तालुक्यातील असणारे वैकुंठवासी बंशी महाराज तांबे असतील, वैकुंठवासी किसनगिरी बाबा असतील, यांचा वारसा आपल्या तालुक्याला लाभलेला आहे. आणि या तालुक्यातील जी संस्कृती त्यांनी घालून दिलेली आहे ती या निवडणुकीमध्ये खरंतर त्याची पायमल्ली होत असताना आम्हाला दिसत आहे. कारण आपण जरा हॉटेलमध्ये बघता त्या ठिकाणी समोरच्या उमेदवारांचे जर कार्यकर्ते बघितले त्या ठिकाणी अस्तव्यस्त पडलेले त्या ठिकाणी आपण व्हिडिओ बघत असतात. अतिशय आपल्याला किळस येते की अशा ठिकाणी नाव सुद्धा घेऊ वाटत नाही. म्हणून या ठिकाणी आम्ही संप्रदायाच्या वतीने विठ्ठलराव भाऊंना या ठिकाणी विनंती केली आणि भाऊने देखील या ठिकाणी आपल्या या कार्तिक महिन्यामध्ये आपला प्रत्येक गावोगावी माझ्या माता माऊल्या असतील, माझे पुरुष मंडळी असतील, प्रत्येक ठिकाणी काकडा भजन चालतं. आम्ही मंडळी जवळजवळ रात्री 3 वाजता उठून प्रत्येक गावागावामध्ये भाऊच्या माध्यमातून सर्वांना फराळ या ठिकाणी दिलेला आहे. कारण सर्व काकडा भजन, कारण भजन म्हणत असताना जवळजवळ 3 ते 4 तास भजन चालतं आणि सर्वांना भेट देण्याची म्हणजे पहाटे 3 वाजता या ठिकाणी जे कष्ट आमच्या भजनी मंडळाने घेतले ते अतिशय मोलाचे आणि खूप योगदान त्यांचं आहे. जवळजवळ आम्ही 90 ते 100 गावामध्ये पोहोचलो. या कुकाना गावामध्ये आलो, देडगाव असेल, तेलगुड गाव असेल, जेऊर असेल, अतिशय उत्साहामध्ये आमच्या माता माऊली या ठिकाणी काकडा भजन करत असतात. म्हणून या ठिकाणी या संप्रदायाला जे आपल्याला साथ घातलेली आहे, जी संस्कृती जपलेली आहे ती आपण सर्वांनी जपावी. आणि म्हणून या ठिकाणी म्हणावंसं वाटतं की आपण सर्व वारकरी संप्रदायातले आहे. समोरचा उमेदवार जय हरी म्हणत असेल, परंतु या ठिकाणी विठ्ठल म्हणल्याशिवाय जय हरी पूर्ण होत नाही.
आणि म्हणूनच मी या ठिकाणी बाळासाहेबांना विनंती करतो, ज्या ठिकाणी आम्ही वारकरी संप्रदायाला भेटत असतो त्या टायमाला सर्व संप्रदाय एकच म्हणत असतो की कुठंतरी बाळासाहेबाला विठ्ठलरावला एकत्र करा. म्हणून या ठिकाणी संप्रदायाच्या वतीने मी साथ घालतो. बाळासाहेब, आपल्याला दोघांनाही या दहशतवाद गाडायचा आहे, ही भोकाडी काढायची आहे. मग दोघांनाही भोकाडी काढायची, मग वेगळे वेगळे होऊन आपण भोकाडी कशी काढणार आहोत? त्यामुळे लपवावी. आणि म्हणून या ठिकाणी म्हणावंसं वाटतं की आपण सर्व वारकरी संप्रदायातले आहे. समोरचा उमेदवार जय हरी म्हणत असेल, परंतु या ठिकाणी विठ्ठल म्हणल्याशिवाय जय हरी पूर्ण होत नाही. आणि म्हणूनच मी या ठिकाणी बाळासाहेबांना विनंती करतो, ज्या ठिकाणी आम्ही वारकरी संप्रदायाला भेटत असतो त्या टायमाला सर्व संप्रदाय एकच म्हणत असतो की कुठंतरी बाळासाहेबाला विठ्ठलरावला एकत्र करा. म्हणून या ठिकाणी संप्रदायाच्या वतीने मी साथ घालतो. बाळासाहेब, आपल्याला दोघांनाही या दहशतवाद गाडायचा आहे, ही भोकाडी काढायची आहे. मग दोघांनाही भोकाडी काढायची, मग वेगळे वेगळे होऊन आपण भोकाडी कशी काढणार आहोत? त्यामुळे या ठिकाणी विठ्ठलराव बरेचसे पुढे गेलेले आहेत. आणि या ठिकाणी आपला विजय निश्चित आहे. आणि विजयाला हातभार लावण्यासाठी बाळासाहेब आपण सहकार्य करावं अशी मी तुम्हाला संप्रदायाच्या वतीने कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. जय श्रीराम. धन्यवाद भाऊ. यानंतर आदरणीय कोलते मॅडम या ठिकाणी 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करतील. सगळ्या वक्त्यांना नम्र एक विनंती आहे की आपलं मनोगत 2 मिनिटात उरकावं. आदरणीय व्यासपीठ, आपल्या भाजपाच्या परंपरेप्रमाणे जसे तेव्हा भाऊ कविता सादर करून बोलतात तशी मी छोटी कविता करते. कारण भाषण आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे आणि भाषण आपल्या सगळ्यांना सगळे मुद्दे आता पाठ झालेले आहेत. नेवाशाचे आमदार विठ्ठल भाऊच होणार, नेवाशाचे आमदार विठ्ठल भाऊच होणार, ही कवितेची आपण सुरुवात करूया. जय जिजाऊ, जय शिवराय, जय तुळजा भवानी आणि तमाम जमलेल्या या लाडक्या मुख्यमंत्र्यांच्या बहिणी, प्रथम तुम्हाला वंदन. अरे लाडक्या बहिणींचा आवाज येऊ द्या. विठ्ठल भाऊंसाठी आता तुम्हीच बनणार रणरागिणी, विठ्ठल भाऊंसाठी आता तुम्हीच बनणार रणरागिणी. गाडून दहशतीला मंत्र्यांच्या बहिणी, प्रथम तुम्हाला वंदन. अरे लाडक्या बहिणींचा आवाज येऊ द्या. विठ्ठल भाऊंसाठी आता तुम्हीच बनणार रणरागिणी, विठ्ठल भाऊंसाठी आता तुम्हीच बनणार रणरागिणी. गाडून दहशतीला बना धाडसी वाघिणी. लढत आहे त्रिकोणी, लढत आहे त्रिकोणी. एक आहेत कृतज्ञ, एक आहेत कृतज्ञ, दुसरे आहेत आपल्या साम्राज्यात मग्न, दुसरे आहेत आपल्या साम्राज्यात मग्न. आपल्यासाठी आहे सर्वसामान्य विठ्ठल भाऊच परिपूर्ण, आपल्यासाठी आहे सर्वसामान्य विठ्ठल भाऊच परिपूर्ण. सध्या विठ्ठल भाऊ झालेत अर्जुन, सध्या विठ्ठल भाऊ झालेत अर्जुन, पण शिंदे काका आहेत त्यांच्या मागे बनून श्रीकृष्ण, शिंदे काका आहेत मागे बनून श्रीकृष्ण. आणि त्यांच्या पाठीशी आपल्याला राहायचं इथून पुढे प्रत्येक क्षण आणि क्षण. भावाचे करणे रक्षण आता तुमच्या हातात आहे. भावाचे करणे रक्षण हाती घ्या धनुष्यबाण, भावाचे करणे रक्षण हाती घ्या धनुष्यबाण. आणि आता आपण हळदी कुंकाला वाटूया निर्भयतेचे वाण. तुम्हाला माहितीये हळदी कुंकासाठी येण्यासाठी पण महिला दहशतीला घाबरतात. आगमन होत आहे. कारण आता नाहीत आपण फक्त बहिणी, कारण आता नाहीत आपण फक्त बहिणी. मुख्यमंत्र्यांनी बनवलंय आपल्याला आपल्या जीवनाच्या स्वामिनी. आपल्या मुलांसाठी आहोतच हिरकणी, आपल्या मुलांसाठी आहोतच हिरकणी. आणि आता विठ्ठल भाऊंसाठी बनायचंय त्यांची पाठ राखिणी. शेवट नेवाशाचे आमदार, नेवाशाचे आमदार विठ्ठल भाऊच होणार. धन्यवाद. धन्यवाद ताई. या ठिकाणी आदरणीय सर्जे भाऊ 2 मिनिट आपला मनोगत व्यक्त करतील. त्याच अगोदर आपले जिल्हा उपप्रमुख आपले मार्गदर्शक आदरणीय भगवानरावजी गंगावणे यांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावे. जय जवान, जय जवान, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. या ठिकाणी
ठिकाणी आज आपण आदरणीय विठ्ठलरावजी लंगे पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व सन्माननीय स्टेज माता भगिनी व भावांनो, आज आपण दानवे साहेबांचा विचार ऐकण्याकरता एकत्र जमलो आहोत. मित्र हो, ही विचाराची लढाई आहे. समाजामध्ये चांगला विचार पसरवायचा की वाईट विचार पसरवायचा, चांगल्याला साथ द्यायची की वाईटाला द्यायची, ही तुमच्या हातात आहे. आता सोडून द्या दारू आणि मतदान आणि दावा धनुष्याचं बटन. खऱ्या अर्थाने चांगला विचार, आपण चांगल्या विचाराची माणसं आहोत. चांगला विचार जर पसरला तरच हा भगवंताला मान्य होईल. आदरणीय भास्करगिरी महाराज असतील, बन्सी महाराज तांबे असतील, स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज असतील, पूर्ण आयुष्य या महाराजांनी चांगला विचार पसरवण्याकरता दिलं. आज आमच्यासारखी समाज सुधारक समाजामध्ये वाईट विचार पसरत आहे. तुम्हाला बहिणींना व भावांना हे जर मान्य असेल तर सरळ त्यांना मतदान करा, अन्यथा चांगल्या विचाराची साथ देऊन भाऊ सारख्यांना निवडून द्या. भाऊचं आणि कुणाची दुश्मनी नाही, भाऊंचा व आमचा विरोध हा विचाराला आहे. म्हणून भगवान प्रभू रामचंद्रांनी यांना धनुष्यबाण ही खून दिली आहे. भाऊ, आता उचला धनुष्य आणि राक्षसी विचाराचा संहार करा. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. मारुतरावजी घुडे पाटील असतील, आदरणीय वकीलरावजी लंगे पाटील असतील, संभाजीराव फाटके असतील, माजी खासदार तुकाराम पाटील गडाख असतील, यांना आपण साथ दिली. अशीच साथ आपण भाऊंना देऊया आणि सर्वसामान्य आमदार विधानसभेमध्ये पाठवूया. चांगला विचार हा करत असताना खरोखर त्या विचाराचा विजय होतो, परंतु त्रास भरपूर झाल्याशिवाय राहत नाही. भगवंताची कृपा आहे म्हणून आपल्याला तिकीट भेटलेलं आहे. सूचना आल्या आहेत, थोडक्यामध्ये आवरा. एकच पॉइंट आपल्याला सांगतो, संविधानाने प्रत्येकाला उभा राहायचा अधिकार दिलेला आहे आणि तुम्हाला पाळायचा अधिकार दिलेला आहे. कुणाला पाळायचं, कुणाला गाडायचं आणि कुणाला निवडून आणायचं, भावांनो व बहिणींनो, तुमच्या हातात आहे. म्हणून कमीत कमी हा उमेदवार चांगला जरी करता आलं नाही तरी वाईट करणार नाही याची मी खात्री देतो. म्हणून भाऊला मतदान करा, म्हणून धनुष्यबाणाला मतदान करा आणि वेगवेगळ्या योजना चालू ठेवा. आमच्या रामडो मधील भारत भाऊ गुंडाळ असतील, धामुर्डे पाटील असतील, सलाबतपूरचे रफिक भाई असतील, हे या ठिकाणी आले. मित्र हो, काय काय हिशोब आहे, बँकेचा हिशोब असेल, कारखान्याचा हिशोब असेल, हा ह्या मंडळीला काढता येत नाही. तालुक्यामध्ये शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार, आपल्या सर्वांचे आवडते लाडके असे लोकप्रिय उमेदवार आणि भावी आमदार आपले विठ्ठल भाऊ लंगे यांच्या प्रचार सभेच्या निमित्ताने कोकणा येथे थोड्याच वेळामध्ये आपल्या देशाचे नेते रावसाहेबजी दानवे साहेब थोड्याच वेळामध्ये येणार आहे आणि आपल्याला संबोधित करणार आहे. मी या ठिकाणी मुद्दा म्हणून संगमनेर येथून आवर्जून आपल्या नेवासा कोकणा येथे विठ्ठल भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी मी आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले विठ्ठल भाऊ यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी अतिशय विचारपूर्वक आणि अशी योग्य काम करणाऱ्या माणसाला योग्य तो न्याय आणि योग्य ती अशी उमेदवारी दिली आहे. मी स्वतः नेवाशामध्ये मुख्यमंत्री साहेबांची सभा केली, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांची सभा केली आणि आज तिसरी सभा आहे. आवर्जून संगमनेर येथून मी या तिन्ही सभाला उपस्थित होतो. सामान्य माणसाला, गरीब माणसाला विठ्ठल भाऊला उमेदवारी दिल्यामुळं सामान्य माणसाने निवडणूक हातामध्ये घेतली आहे आणि लोकांच्या मनातील असा एक चांगला उमेदवार, कर्तबगार उमेदवार का ज्यांना चळवळीचा, ज्यांना
कामाचा वारसा आहे असे लोकप्रिय उमेदवार आपले विठ्ठलराव लंगे पाटील यांना आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी उमेदवारी दिली आहे आणि या उमेदवारीच्या माध्यमातून आपली सेवा करण्याची संधी दिली आहे। मित्रांनो, महायुती सरकारच्या माध्यमातून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिलेला जो आपला हक्क आहे आणि त्या हक्कानुसार आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सामान्य माणसासाठी भरपूर अशा खूप योजना शेतकरी, दलित, शोषित, आदिवासी, महिला, बेरोजगार तरुण अशा अनेक तरुणांसाठी अनेक अशा योजना मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी राबवलेल्या आहे। आणि मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून कुठलाही भ्रष्टाचार न करता थेट पैसे आपल्या शेतकऱ्याच्या, बहिणीच्या, आपल्या बेरोजगार तरुणाच्या खात्यावर डायरेक्ट वर्ग झाले। म्हणजे हे काम करणारं सरकार, आपल्याला काम करणारं सरकार पाहिजे। आणि बघा, महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी काम करणाऱ्या माणसाला संधी दिली आहे, सामान्य विचाराच्या माणसाला संधी दिली आहे। आणि आपल्या बघा नेवासा तालुक्यामध्ये आपले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। या प्रश्नाच्या सोडवणूक करता आपल्याला योग्य असा आपल्या भावासारखा उमेदवार आपल्याला लाभलेला आहे। नेवाशाचे जे विविध प्रश्न आहे त्या प्रश्नाची सोडवणूक करता आपण येत्या 20 तारखेला विठ्ठल भाऊला धनुष्यबाण या चिन्हासमोर आपलं बटन दाबून आपला योग्य उमेदवार आपल्या विधानसभेमध्ये नेवाशाने पाठवावा अशी मी या ठिकाणी आपल्या मतदारांना सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय भारत, जय बुद्ध। धन्यवाद अध्यक्ष। महिलांना विनंती करतो मी खाल्ल्या साईडला जाऊन बसा। महिला समोरची जी महिला बसल्या नाही पुरुष मंडळीतल्या त्यांनी लाडक्या बहिणींना विनंती आहे की आपण खाल्ल्या कोण बसावं, कारण हे पुरुषांसाठी आहे आणि खुर्ची इकडे तिकडे घेऊ नका, विनंती आहे। आणि जे उन्हात बसलेल्या उन्हातल्या खुर्ची आहे ना त्या सुनील भाऊ झाडाखाली घेतात ते चालतात, फक्त मंडपामध्ये खुर्ची घेऊ नका। आणि कार्यकर्त्यांना विनंती स्टेज बसल्या की आपण खाली बसून घ्यावं, कारण 5 मिनिटात साहेबांचं आगमन होणार आहे। यानंतर आमच्या परिसराचं भूषण प्रगतशील शेतकरी दादा पाटील पोटे हे आपलं मनोगत व्यक्त करतील। आज आपले सर्वांचे नेते विठ्ठलराव लंगे पाटील यांच्या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आले आहेत आणि या निवडणुकीच्या प्रचारामध्ये आपण हा मेळावा आयोजित केला। आपल्याला प्रत्येक मेळाव्यात, प्रत्येक सभेमध्ये असं लक्षात आलं की आमच्या लाडक्या बहिणीलाच जागा पुरत नाही मंडपामध्ये। आज पण तसंच होणार आहे, कारण आपल्या हा माणूसच, आपला मतदारसंघ असा आहे की अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। एकीकडं माणसाला बोलून आणावं लागतं, निरोप देऊन गाड्या करून आणावं लागतात, परंतु आपल्या या सभेमध्ये अतिशय उत्साहानं लाडक्या बहिणी येतात, तरुण येतात आणि कार्यकर्ते येतात। आज खरोखर अतिशय आनंद यासाठी मला होत आहे की आपल्या विठ्ठल भाऊनी 2दा निवडणूक लढवली, परंतु थोड्याशा पराभव त्यांना सामोरं जावं लागलं पराभवाला। आणि ही सल आपल्या नेवासा तालुक्याच्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे की आपले विठ्ठलराव लंगे हे खरोखर आमदार व्हायला पाहिजे। अण्णानंतर सर्वसामान्यांचा नेता आपल्या तालुक्याचा आमदार व्हायला पाहिजे ही खंत आपल्या सर्वांना आहे। म्हणूनच आज तुमच्यासाठी आमच्या माय माऊली सुद्धा बाहेर पायाला भेंगरी लावून हिंडत आहेत। लक्षात घ्या, आमचा विठ्ठल भाऊ आपला सर्वसामान्यांचा नेता ज्यावेळेस पराभव झाला त्यावेळेस आपल्या तालुक्यामध्ये खरोखर बऱ्याच दिवस चुली पेटल्या नाही। आमच्या शिरसगावच्या आई जगदंबेला चुकल्यासारखं वाटलं असं, म्हणून ती उणीव भरून काढण्यासाठी आपण सर्वांनी खरोखर आमच्या या परिसरामध्ये आपल्या परिसराचं सोनं करण्यासाठी पुन्हा पुन्हा एकदा आपल्याला नियतीनंच तिकीट दिलंय। तुम्ही विचार करा ना, तिकीट कसं मिळालं आपल्याला? बरोबर सर्वजण पुढारी तिकीट मागत असताना, भारतीय जनता पार्टीची ही सीट असताना
आणि एक लोकप्रिय मुख्यमंत्री शिवसेनेचा आणि त्या पार्टीचा आपल्याला तिकीट मिळालंय म्हणजे हा ईश्वरी संकेत आहे. तुम्ही लक्षात ठेवा, ईश्वरी संकेत. कारण तिकीट मिळणं ही साधी बाब नाही, तिकीट मिळणं ही साधी बाब नाही. 10 वर्ष माणूस बाहेर राहून सुद्धा तिकीट त्या माणसाला मिळतं म्हणजे हा दैवी संकेत आहे. आणि हा दैवी संकेत म्हणजे विठ्ठलराव लंगे पाटलांना या तालुक्याचा आमदार केल्याशिवाय राहणार नाही हे आपल्याला चित्र दिसतंय. कारण आम्ही आज तालुक्यामध्ये दौरा करत असताना सगळीकडे फिरलोय. एक चैतन्यमय वातावरण विठ्ठलरावच्या रूपाने या मतदारसंघामध्ये झाले दिसलंय आपल्याला. कोणी जरी भेटलं, 10 लोक जर भेटले तर 10ची 10 म्हणतात. आम्ही शांत बसतो पण तुम्ही फक्त तुमचं चालू ठेवा, तुम्हाला मतदान केल्याशिवाय राहणार नाही. या तालुक्यातली जनता सर्व विठ्ठलरावाच्या पाठीमागे आहे असं चित्र तालुक्यामध्ये आहे. कारण तुम्हाला सर्वांना माहित आहे की वेळोवेळी या तालुक्यामध्ये दहशतीचं दडपशाहीचं राजकारण चालू झालेलं आहे आणि त्यामुळे लोक बोलायला तयार नाही. परंतु ही दडपशाही, ही झुंडशाही आपल्याला गाडून टाकायची म्हणून आपण सर्वजण ताकदीनं सर्वसामान्यांचा आवाज म्हणून विठ्ठलरावाच्या पाठीमागे उभं राहणं ही काळाची खरोखरी गरज आहे. मला आता लंगे अण्णाबद्दल पाहून तुम्ही, अण्णा सुद्धा एसटीनं प्रवास करत होते. अतिशय प्रामाणिकपणे अण्णांनी विधानसभेत असं महत्वाचं काम केलं की कायदे केले त्यांनी. आधी या धरण होत असताना, आपलं जायकवाडीचं धरण होत असताना अण्णांनी कायदा केलाय. तुम्हाला सर्वांना माहित नाही परंतु मी त्यांच्या सहवासात काही दिवस त्यांचे पुस्तक वाचलेले, त्यांच्या बरोबर राहिले. त्यांनी कायदा असा केला, आधी पुनर्वसन मग धरण असा कायदा अण्णाच्या नावाने पास आहे विधानसभेमध्ये. आणि त्याच तर्फेनं आपलं विठ्ठल भाऊ काम करणारे मित्रांनो, ही 17 नंबरची चारी कवठ्याचं पाणी आणायच्यासाठी ते टेकड होतं. ती 17 अण्णा उभा राहिले विधानसभेत उभा राहायला बोलायला. ही 17 नंबर चारी जात बनायचे, सगळे सदस्य म्हणायचे. आता वेळ नाही परंतु मी तुम्हाला या निमित्तानं एकच सांगू शकतो की खरोखर ही पुन्हा संधी आली आहे की आपण आता सर्वांनी एक शेवटच्या टप्प्यामध्ये इलेक्शन आले असताना आपलं शेत एकदम फुललेलं आहे, पीक आलंय, परंतु काढण्याचं वेळ आपल्याला आली. म्हणून या 2-3 दिवस मध्ये आपण सर्व कार्यकर्त्यांनी, माता भगिनींनी अतिशय जागरूक राहावं आणि आपापल्या गावामध्ये जाऊन प्रत्येक हाऊस टू हाऊस जाऊन 80% मतदान आपल्या या विठ्ठलरावाला कसं होईल या पद्धतीने गटामध्ये नियोजन करावं आणि ते होणारच आहे. परंतु तुम्ही जागरूक राहा, तुम्ही योग्य नियोजन करा, हाऊस टू हाऊस जा आणि मतदान कसं घडून आणायचं ते आपण सर्वांनी ह्या 2-3 दिवसात कामात लागावं ही माझी आग्रहाची आणि कळकळीची विनंती करतो. पुन्हाही कारण आपल्यामध्ये साधू संतांचा आपल्याला पाठिंबा आहे, सर्व भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा आहे, लाडक्या बहिणींचा पाठिंबा आहे आणि आपल्या सरकारचं इतकं मोठं काम आहे की तुम्ही सांगा ना, प्रत्येकाच्या घरात 5-50 हजार आज आलेले. ते कशाचंच होतं नाही, पुन्हा महायुतीचं सरकार येणार आहे. म्हणून आपण सर्वांनी जागरूकतेनं आपल्या विठ्ठल भाऊला ह्या नेवासा तालुक्यात इतिहास घडवावा आणि 10 ते 15 हजार मतांनी विजय करावं एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा भाऊ, आपण अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं. आपले खूप खूप आभार. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते, आमचे मार्गदर्शक आदरणीय चंपूशेठजी बोरा, व्यासपीठावर उपस्थित आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय किसनरावजी गडक पाटील उर्फ पेशवे अण्णा, या ठिकाणी पंचगंगा उद्योग समूहाचे सर्व आणि आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय प्रभाकरजी काका शिंदे व्यासपीठावर उपस्थित, आपल्या भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते माननीय नितीनजी दिनकर, माननीय अंकुशरावजी काळे, माननीय ज्ञानेश्वर माऊली पेचे, सचिन भाऊ देसरडा, शहराचे अध्यक्ष रोहितजी पवार, माननीय दिनकररावजी गर्जे पाटील आणि खऱ्या अर्थानं आपल्याला आजच्या कार्यक्रमाला लागलेले प्रमुख पाहुणे, आपल्या शिवसेनेचे प्रवक्ते, आमचे मित्र संजू भाऊ भोर व्यासपीठावर उपस्थित, शिवसेना तालुका अध्यक्ष संजय भाऊ पवार, त्याचबरोबर बाळासाहेबजी पवार, मान्य जालिंदर भाऊ वाकचौरे, किरणजी शिंदे मनसे नेते, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले रिपब्लिकन पक्षाचे नेते आदरणीय सुनीलजी वाघमारे, अनिलजी ताके पाटील, माननीय किशोरजी वाघमारे, शिवसेना अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष, आमचे मित्र राजेंद्र मते पाटील, डॉक्टर बाळासाहेब कोलते, सतीशजी कर्डिले, प्रतापजी चिंदे, ऋषिकेश भाऊ शेटे, विश्वासराव काळे पाटील, अशोकजी टेकणे, लक्ष्मणरावजी मोहिते, आमचे मित्र कुंदन शेठ भंडारी, आपल्या नेवाशाचे भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते मनोजजी पारखे, निरंजन डहाळे, व्यासपीठावर उपस्थित आमच्या भगिनी माननीय अमृताताई नळकांडे,
त्याचबरोबर विद्याताई कोलते, शोभाताई आलवणे, कुमारी तेजश्री लंगे, आपल्या कोकाना गावचे ज्येष्ठ कार्यकर्ते मच्छिंद्र पाटील कावरे यांच्यासह सर्व कोकाण्यातील सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते, तरुण मित्र आणि या सभेला मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या आमच्या लाडक्या बहिणी आणि उपस्थित मित्रांनो, पत्रकार बंधू आणि उपस्थित मित्रांनो, आज मी प्रथमतः आदरणीय दादांचं या ठिकाणी अतिशय मनपूर्वक आभार मानतो की दादांनी आपल्या व्यस्त वेळेमध्ये संपूर्ण राज्यामध्ये त्यांचे दौरे चालू असताना आपल्याला या ठिकाणी निवडणुकीसाठी त्यांनी वेळ दिलेला आहे. मित्रांनो, येत्या 20 तारखेला आपल्याला या निवडणुकीच्या साठी मतदान करायचं आहे आणि गेल्या 10-12 दिवसापासून आपण बघतो की उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्व कार्यकर्ते एक दिलानं एकजुटीनं या ठिकाणी कामाला लागलेले आहेत. खरं तर अनेक गोष्टींचा उल्लेख मी वेळोवेळी माझ्या भाषणांमध्ये केलेला आहे. विशेषतः यावर्षी जो माहोल उमेदवारी मिळेपर्यंत तयार झाला होता, चर्चेअंती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, भारतीय जनता पार्टीचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, आरपीआयचे नेते आदरणीय आठवले साहेब यांच्यासह घटक पक्षांच्या सर्व नेत्यांनी, त्यामध्ये दादा निवड समितीचे अध्यक्ष आहेत, या सर्वांनी निर्णय घेतला. काही तांत्रिक अडचणीमुळे या ठिकाणी आपल्याला कमळ चिन्हाऐवजी धनुष्यबाण देऊन शिवसेनेची उमेदवारी आपल्याला या सर्व नेत्यांनी दिलेली आहे. मी त्यांचा अतिशय मनपूर्वक आभार मानतो. खरं तर मित्रांनो, हा तालुका अतिशय परिवर्तनवादी तालुका आहे आणि दादांना आपल्या तालुक्याची इत्यंभूत माहिती आहे. दादा एक लढवय्ये नेते आहेत आणि म्हणून मी या ठिकाणी सांगू इच्छितो की मित्रांनो, या मतदारसंघामध्ये ज्या वेळेस पुनर्रचना झाली आणि नवीन मतदारसंघाची निर्मिती झाली, त्यावेळेस या सर्व ज्येष्ठ नेते मंडळींच्या आशीर्वादानं या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीची उमेदवारी केली. मतदारसंघ नवीन होता आणि स्वतंत्र झालेला होता, त्यावेळेस आपल्याला दुर्दैवानं पराभवाला सामोरं जावं लागलं. परंतु जे लोकप्रतिनिधी या ठिकाणी निवडून आले त्यांनी या मतदारसंघामध्ये कुठलंही लक्ष दिलेलं नाही, परंतु गोरगरीब माणसाला त्या ठिकाणी दिलासा कुठल्याही प्रकारचा दिलेला नाही. आणि म्हणून निश्चितपणानं नंतरच्या निवडणुकीमध्ये जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आणि भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी आमदार म्हणून संधी दिली. अनेक वर्षांचा संघर्ष आपण या ठिकाणी बरोबरीनं हातात हात घालून हा संघर्ष आपला चालू आहे. मित्रांनो, मी या ठिकाणी सांगू इच्छितो की नेवासा तालुका ही थोर संत महंतांची भूमी आहे, देवदेवतांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये खऱ्या अर्थानं म्हणावा असा विकास कधीही झालेला नाही. सातत्यानं प्रस्थापित मंडळी, अनेक वर्षांचे आम्ही कारखाना उभा केला, आम्ही अमक शिक्षण संस्था उभ्या केल्या, एवढं सातत्यानं त्यांना सांगायचा विषय आहे. आणि म्हणून माझा या सर्व मंडळींना सवाल आहे की तुम्ही सर्व, काही मंडळी आज हयात नाही, यांच्या सर्वांच्या योगदानातून ही साखर कारखानदारी इथं उभं राहिली. परंतु ती आज जर बघितलं तर आपल्याला ऊसाचे पेमेंट करायला देखील पैसे नाही. वर्षानुवर्ष आपण या कारखानदारीचे सत्ता भोगतात आणि पुन्हा एकदा शासनाकडे त्या ठिकाणी वाट पाहता की आम्हाला मदत दिली नाही, आम्हाला मदत दिली नाही. याचा अर्थ सहकारी साखर कारखानदारी आपण कशी चालवली. आज आमचा पीडित शेतकरी अनेक वर्ष झकडतोय, लढतोय, त्याच्या ऊसाला कुठल्याही प्रकारचा भाव नाही. आपण बघतो की आडवा आणि जिरवा हे धोरण या तालुक्यातील आमदारांनी त्या ठिकाणी घेतलं. जो माणूस आपल्याला मदत करणार नाही
त्याच्या ऊसाच्या खोडक्या करायच्या. आज दोन्ही कारखान्यांची परिस्थिती काय आहे की या जिल्ह्यामध्ये प्रवरा कारखान्यांनी 3200 रुपये आपल्याला भाव दिला, परंतु या मंडळींनी अवघ्या 2700 आपल्याला थांबवलं. आणि म्हणून आडवा आणि जिरवा हे धोरण या मंडळींनी घेतलं. या भागातला शेतकरी मोठा होऊ नये, सधन होऊ नये ही सातत्याने यांनी भूमिका घेतली. आणि म्हणून या तालुक्यातला नागरिक प्रचंड या लोकप्रतिनिधींच्या त्या ठिकाणी रोष व्यक्त या निवडणुकीच्या माध्यमातून करणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी या तालुक्यामध्ये 5 वर्ष हे आमदार गडाख या ठिकाणी आमदार होते, 2.5 वर्ष त्याच्यातले मंत्री होते. कुठलंही विधायक काम हे समाजासमोर मांडू शकत नाही. परंतु दादा एक रडगाणं आहे की मी विरोधी असल्यामुळे मला निधी दिला नाही. आणि मी तर तुम्हाला जाहीर सांगतो दादा, तुम्ही विरोधी होते म्हणून तुमच्या धमक नव्हती निधी आणायचा. 288 आमदार या ठिकाणी आहेत, मग ते रडत बसले का? आता सुद्धा या ठिकाणी महायुतीचं सरकार येणार आहे आणि म्हणून इथं विरोधी आमदाराला थारा नको. सत्तेतला आमदार विठ्ठलराव लंकेंच्या रूपानं तुम्ही त्या ठिकाणी पाठवा आणि मग बघा आपण कशा पद्धतीनं समाजसेवा करण्याची त्या ठिकाणी भूमिका घेतो. स्वर्गीय अण्णांचं काम आपण बघितलंय. स्वर्गीय अण्णांनी अतिशय कष्टातून त्या ठिकाणी एक शिक्षकी पेशा करत असताना कम्युनिस्ट पक्षाची विचारसरणी मनामध्ये भरल्यानंतर उभं आयुष्य कम्युनिस्ट पक्षामध्ये घातलं. गोर गरीब कष्टकरी माणसाची सेवा करण्याचं धोरण घेतलं. 2 वेळेस जनतेनं अण्णांना त्या ठिकाणी संधी दिली, या ठिकाणी संधी दिली. सर्वसामान्य प्रस्थापितांच्या विरोधात संधी दिली. त्यानंतर आदरणीय आपले ज्येष्ठ नेते संभाजीराव पाटील फाटकेंना त्या ठिकाणी संधी दिली. आदरणीय तुकारामजी गडाख उर्फ भाऊंना संधी दिली. मान्य बाळासाहेब मुरकुटेंना संधी दिली. अनेकांना संधी दिली. मी हात जोडून विनंती करणार आहे, एकदा मला संधी देऊन बघा, एकदा संधी देऊन बघा. दादांसमोर सांगतो की सर्वांना संधी दिली, काहींना 2दा दिली, काहींना 1दा दिली. एकदाच द्या. माता भगिनींनो, तुम्हाला सांगतो की स्वर्गीय अण्णांचे संस्कार या माझ्यामध्ये आहे आणि म्हणून प्रामाणिकपणाची शिकवण दिलेली आहे. कुठंतरी विरोधांकडे काही दादा सांगायला नाही. आणि म्हणून काल उद्धवजी साहेब ठाकरेंच्या सभेमध्ये आपल्या उमेदवारांनी फक्त 25 वेळेस विठ्ठलराव लंगे, विठ्ठलराव लंगे, विठ्ठलरावने असं केलं, विठ्ठलरावने त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. जनतेनं ही निवडणूक दादा हातामध्ये घेतलेली आहे. आमचे हे सर्व सैनिक व्यासपीठावरले आणि समोर बसलेले अतिशय पोटतिडकीनं या निवडणुकीसाठी लढत आहे. आणि म्हणून मी सांगू इच्छितो, अनेक विषय आहे दादांमुळे मी जास्त बोलणार नाही, परंतु आमचे वडील देखील आमदार होते. कष्टातून त्यांनी 2 वेळेस आमदारकी केली. दादा 1 वेळेस लोकल बोर्डाचे म्हणजे जिल्हा परिषदेच्या बोर्डाचे देखील अण्णा सदस्य होते. आणि म्हणून मी कोणाचा वोट धरून राजकारणात आलो हे तुम्ही मनातून काढा. आमच्यामुळे वेळोवेळी तुमची जागा येत गेली. मला उभं केल्यामुळं वेळोवेळी तुमची जागा निवडून आली. तुम्हाला भुईसपाट जनतेने केलं असतं. आणि म्हणून आमच्यावर उपकाराची भाषा करू नका. त्यावेळेस आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली आपण निर्णय कार्यकर्त्यांनी आग्रह केला आणि राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला. आणि दादांनी आदरणीय पवार साहेबांनी मला त्या ठिकाणी अध्यक्षपदाची संधी दिली. परंतु स्वतः आम्ही हे केलं, आम्ही ते केलं हे डोक्यातून काढा. वेळोवेळी आपण त्याचा खुलासा केलेला आहे. मी एकच प्रसंग सांगू शकतो की स्वर्गीय अण्णा एक जिल्हा परिषदेची निवडणुकीत आदरणीय गडाख साहेब उभे असताना जिल्हा परिषदेला स्वर्गीय अण्णांनी पहिल्यांदा त्यांना अपक्ष म्हणून मदत केली, निवडून आणलं. बरोबरीत सीट आल्यानंतर ते फुटून सभापती झाले. हा इतिहास आपल्याला माहिती नसेल. आणि म्हणून तुम्हाला देखील आमच्या वडिलांनी कुठेतरी तुमची राजकीय सुरुवात केलेली आहे याची देखील आपण जाण ठेवली पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो, तो विषय बाजूला ठेवू. या तालुक्यातल्या तरुणांना भडकवण्याचं काम, व्यसनाधीन करण्याचं काम या लोकप्रतिनिधींनी केलं.
MIDCचा प्रश्न प्रलंबित पडला. 2.5 वर्ष कॅबिनेट मंत्री असताना एक उद्योग त्या ठिकाणी आला नाही. अनेक शेड तिथं उभं करून ठेवले. आपल्या बगल बच्चांनी जागा अक्वायर केल्या. आमच्या MIDC मध्ये अनेक आमचे त्या परिसरातले कार्यकर्ते समोर आहेत. कुणाच्याही हाताला रोजगार त्या ठिकाणी MIDC असून मिळाला नाही. लोकप्रतिनिधींचं काम आहे की आपल्या भागातल्या तरुणांच्या हाताला काम दिलं पाहिजे. आपण काय काम देता तरुणांच्या हाताला? 6,000 रुपये घे आणि विठ्ठलराव लंगेच्या दारात राखण बस. 6,000 रुपये घे ऋषी भाऊच्या राखण बस. 6,000 रुपये घे आमच्या नितीन भाऊच्या दारात जाऊन बस. याला रोजगार म्हणत नाही. आपण शिंगणापूर देवस्थान पूर्णपणे त्या ठिकाणी भ्रष्टाचाराच्या खाईत लोटलेला आहे आणि म्हणून अजून फार बोलता येतं. तुम्ही भविष्य काळामध्ये एकच सांगतो, आमच्या कार्यकर्त्यांनी जर महायुतीचं स्टेटस ठेवलं. मला आताच आमच्या एका मित्रांनी सांगितलं की या ठिकाणी काही मंडळी निवडणुकीपुरता एक बंगला घेऊन मुक्कामी आहेत. त्यांना फार आता पाझर फुटला. या मामा या काका या दादा या कधी, आणि म्हणून त्यांना दादागिरी करण्याची भूमिका या ठिकाणी केली जाते कोकणात. का? लोकशाही आहे. आपल्याला व्यक्ती स्वतंत्र नाही. कोणी कोणाचाही स्टेटस ठेवू शकतो. तुमचे हजारो लोक बोगस स्टेटस ठेवतात हे तुम्हाला माहिती आहे का? ते मतदान आपल्याला करणार आहे. दादा मी जाहीरपणानं सांगतो की हजारो स्टेटस विरोधकांचं ठेवणारं मतदान आपल्याला होणार आहे आणि म्हणून ही निवडणूक पुढे गेलेली आहे. छोटे मोठे पक्ष निवडणुकीत उतरलेले आहेत. अपक्ष आहेत. अनेक अपक्ष आमच्याशी संपर्क करतात की तुम्ही चांगली लढत देऊन राहिले. त्यांची देखील भावना चांगली आहे आणि मतदारांनी निवडणूक हातामध्ये घेतल्यामुळं आता आपल्याला पुढे जायचं आहे. मी जास्त वेळ घेणार नाही. या भागातले रस्त्याचे प्रश्न आहे, विजेचे आहेत, पिण्याच्या पाण्याचे आहेत. कुठलेही प्रश्न सोडलेले नाही. फक्त लोकांना दादागिरी आणि दहशत करण्याची भूमिका या लोकप्रतिनिधींनी घेतली. आम्ही देखील कसलेले मुरलेले पैलवान आहोत. फक्त आम्ही तुम्हाला आमचा हात दाखवलेला नाही आणि म्हणून जाहीरपणानं सांगतो, आमच्या गरीब कार्यकर्त्याला धक्का जरी लागला तर ठोशा उत्तर हा विठ्ठलराव लंगे तिथे येऊन दिल्याशिवाय राहणार नाही. कुठलीही भीडभाड. लोक मला म्हणतात भाऊ तुम्ही फार सरळ आहात. सर्व कार्यकर्ते मला म्हणतात की भाऊ तुम्ही खूप सरळ आहे, खूप सरळ आहे. माझ्यावर संस्कार खऱ्या पानाचे. भामटेगिरी केली नाही. जी वडील उपार्जित प्रॉपर्टी आहे. मला प्रश्न पत्रकारांनी विचारला की प्रॉपर्टी एवढ्या दिवसात किती वाढली. मी सांगितलं की प्रॉपर्टी वाढली नाही पण कमी झाली. 2 इलेक्शनला 2 ठिकाणची प्रॉपर्टी आपण विकली आणि जाहीर आहे. आपण एक बटन दाबलं की तुम्ही सगळ्याचा बायोडाटा समोर येतो. पत्रकार बंधू आमच्या समोर बसलेले आहेत आणि म्हणून जाहीरपणानं सांगतो की माझ्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचा डाग अंगावरती पडून दिला नाही. म्हणून 25 वर्ष तुम्ही मला सांभाळून ठेवलंय. दुर्दैवानं 2 विधानसभेमध्ये यश आलं नाही, परंतु जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये 6 वेळेस तुम्ही मला वेगवेगळ्या गटामधून निवडून दिलं. ही पुण्याही तुमची आहे, माझ्या मतदारांची आहे आणि म्हणून मित्रांनो कुठल्याही प्रकारे भ्यायचं कारण नाही. ऊसाच्या खोडक्या करायचा दम यांच्यात राहिलेला नाही. मी तर जाहीर सांगतो की याच वर्षी आदरणीय प्रभाकर काकांनी या ठिकाणी मोठा कारखाना पंचगंगा शुगर मिलच्या माध्यमातून काढलेला आहे. आपले शिवसेनेचे नेते आदरणीय शिवतारे साहेब यांचा कारखाना शिरसगाव पासून अवघ्या वरखेडमध्ये 1 किलोमीटरवरती आहे आणि म्हणून गंगापूर कारखाना आहे. माझं वाक्य लिहून ठेवा. एवढी मोठी कारखानदारी यांनी भ्रष्टाचारासाठी उभी केलेली आहे. यांचे मास्टर लोक जे तुमचा ऊस घ्यायचा नाही म्हणून दादागिरी करत होते ते या सीझन पासून तुमच्याकडे येतील. अहो तुमच्याकडे 10 एकर ऊस आहे ना, काही करा, 2 एकर आमच्या कारखान्याला ऊस द्या. कारण यांचा कच्चा मालाची यांना गरज आहे आणि म्हणून तुम्ही भेऊ नका. ऊसाचा प्रश्न आपला सुटलेला आहे.
कुणालाही आता पहिल्यासारखा अडवणचा कागद घेऊन भीक मागायची गरज नाही. या शासनानं वेळोवेळी आपल्या शेतकऱ्यांना मदत केलेली आहे. आपलं वीज बिल त्या ठिकाणी माफ केलेलं आहे. अनेक वर्ष 5-5 लाख रुपये बिल आमच्या गरीब शेतकऱ्यांवरती होतं, परंतु महायुतीच्या सरकारने ते बिल माफ करून आज 0-0 बिल तुमच्या हातामध्ये आलं. आमच्या लाडक्या बहिणी ज्या दुर्लक्षित होत्या, आदरणीय मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब, आदरणीय दादा, आदरणीय पालकमंत्री विखे साहेब आणि आपल्या राज्यातील नेत्यांनी एक भूमिका घेतली आणि आमच्या लाडक्या बहिणीसाठी डायरेक्ट तिच्या खात्यावरती 1,500 रुपये जाण्याची व्यवस्था केली की जेणेकरून त्या माता माऊलीला आपल्याला काही का होईना महिनाभरात त्या पैशाचा उपयोग होईल. आता महायुतीने जाहीरनामा प्रसिद्ध केला, त्यामध्ये आपण बघितलं की हीच रक्कम आता 2100 रुपये मुख्यमंत्री महोदय आपल्या तालुक्यात आले, त्यांनी जाहीर केलं आणि म्हणून आता ही निवडणूक पुढे गेलेली आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीची ही लढत आहे आणि निश्चितपणानं आमच्या या माता माऊल्यांनी, माता भगिनींनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि म्हणून या तालुक्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत दादा तुम्हाला आम्ही 24 तारखेला निमंत्रण देऊ की ह्या जनतेनं ठरवलेलं आहे की एकदा या भगिनींनी ठरवलेलं आहे, सगळ्यांची चव घेतली, एकदा विठ्ठलरावला विधानसभेत पाठवायचा निर्णय आमच्या मतदारसंघातील माता भगिनींनी जनतेने घेतलेला आहे. आणि म्हणून निश्चितपणानं छोट्या मोठ्या पक्षाकडे लक्ष देऊ नका, कोण काय अफवा करतं त्याच्याकडे लक्ष देऊ नका. आपल्याला ही लढत जिंकायची, पुन्हा एकदा महायुतीचं सरकार या ठिकाणी आणायचं आणि म्हणून निश्चितपणानं आपण या ठिकाणी मोठ्या संख्येनं वेळोवेळी या ठिकाणी मोठ्या संख्येनं वेगवेगळ्या सभांना हजर राहता. प्रचार फेऱ्या रॅल्या आपल्या चांगल्या झाल्या. मी एक विनंती करणार आहे की प्रत्येक कार्यकर्त्याने आता 2 दिवस राहिले, ह्या गाड्या घेऊन आपापल्या वाडी वस्तीवरती जाऊन आपलं चिन्ह त्या ठिकाणी घराघरामध्ये गेलं पाहिजे. आज मला आताच एक मित्राने आठवण करून दिली की माझा एक सहकारी मित्र रावसाहेब फुलमाळी 2004ला दादा पराभव झाल्यानंतर त्या व्यक्तीने आजपर्यंत चप्पल पायात घातलेली नाही. त्याचं रावसाहेब पाटलाचं स्वप्न आहे की ज्या वेळेस आमचा विठ्ठल भाऊ आमदार होईल त्याच वेळेस चप्पल घालीन. आता एक सांगा, या गरीबाला तुम्हाला आयुष्यभर जर तिकडे चपलायचं ठेवायचं की त्याला 24 तारखेला वाजत गाजत चप्पल घालायला लावायची, हा निर्णय आपण घ्यायचा आहे मित्रांनो. आणि म्हणून हे गरीब कार्यकर्ता आहे, जनतेने खूप प्रेम दिलं, मी समाधानी आहे. अनेक निवडणुका झाल्या, अनेक जण निवडून आले असतील, पण मला पराभव होऊन देखील जनतेने एवढं प्रेम दिलं की मी त्याच्या उतराई होऊ शकत नाही. माझा एक प्रयत्न असतो की सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम केलं तर निश्चितपणानं आपल्याला या ठिकाणी जनता त्या ठिकाणी आशीर्वाद देत असते. आणि म्हणून माझी विनंती आहे आपल्या सर्वांना की येत्या 20 तारखेला, वेळ बराच झाला, येत्या 20 तारखेला अनेक गोष्टी बोलायसारख्या आहेत, परंतु हा मित्र आहे आमचा आणि याला चप्पल तुम्ही घालायला लावा. आणि म्हणून येत्या 20 तारखेला आपण कुठलीही चूक करू नका. धाक दडपशा आहे. अनेक मित्र म्हणतात की आमच्यावरती प्रेशर आहे. प्रेशर डोक्यावरती ठेवा, पण बटन धनुष्यबाणाचं दाबा, तरच तुमचं 23 तारखेला प्रेशर डोक्यातलं मोकळं होईल. नाही तर यांची धाक दडपशाही, गोरगरिबाला त्रास, शेतकऱ्यांना त्रास, गावोगावी खोट्या केसेस, व्यसनाधीन तरुणांना करणं, हे धंदे यांचे बंद करायचे असेल तर तुम्हाला या वेळेस परिवर्तन या ठिकाणी करावंच लागणार आहे. आणि ती भूमिका या तालुक्यातल्या मतदारांनी या ठिकाणी घेतलेली आहे. मी आपला जास्त वेळ घेत नाही. मित्रांनो, भविष्य काळामध्ये या तालुक्याला आपल्याला सुजलाम सुफलाम करायचं आहे. कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी महायुतीचं सरकार या राज्यामध्ये निवडून येणार आहे आणि या सरकार येत असताना तुमचा लोकप्रतिनिधी तिथं जाणं हे खूप महत्वाचं आहे. मी देखील दादा जाहीरपणानं सांगतो, अनेक वर्षांचा संघर्ष केला. मलाच कळत नाही की एवढे दिवस 25-30 वर्ष
माझ्या गाडीचं फिरणारं चाक थांबलं नाही याचा अर्थ या मायबाप जनतेचा आशीर्वाद आहे आणि या आशीर्वादावरती मी पुढे गेलो. मी एकच विनंती करणार आहे, सर्वांना संधी दिली, आपण कुठलंही चुकीचं काम केलेलं नाही. तुमच्यातला एक गरीब शेतकरी कुटुंबातला माणूस आहे. स्वर्गीय अण्णा जरी आमदार असले तरी जाहीरपणानं सांगतो, फक्त नेवाशाला प्रसादजी आपल्या ऑफिसची जागा होती ती देखील तुमच्या समक्ष आपण मागच्या वर्षी विकून टाकली. याच्यापेक्षा कुठेही स्टेप नाही आणि म्हणून खऱ्यापणानं राहिल्यामुळं एक वेळेस संधी द्या, सर्वांना संधी द्या. एक वेळेस तुमच्या भावाचं विठ्ठल भाऊचं पण बघा. प्रामाणिकपणाने दिलेली शिकवण हे काम करू. गोर गरीब मायबाप जनतेचे अश्रू पुसण्याचं काम आपण या ठिकाणी करू. वेळ कमी राहिलेला आहे, घरात बसून चालणार नाही. निवडणूक आपल्या हातात आलेली आहे. मी आपला जास्त वेळ न घेता बोलता जास्त बोललो असेल तर आपली दिलगिरी व्यक्त करतो. आदरणीय दादा या ठिकाणी आले, त्यांचं मार्गदर्शन आपल्याला जास्त वेळ ऐकायचं आहे. पुनश्च एक वार सर्वांना अतिशय कळकळीची विनंती करतो की येत्या 20 तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून तुमच्यातल्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार म्हणून त्या ठिकाणी पाठवा आणि आपली सेवा करण्याची संधी द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. आपल्या बाबतीत एवढंच बोलावंसं वाटेल, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कभी हार नहीं होती. यानंतर आपल्या सर्वांचे लाडके नेते, माजी केंद्रीय मंत्री, आमचे मार्गदर्शक, माजी प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्राचं नेतृत्व आदरणीय रावसाहेबदादा दानवे पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आम्हा या सभेला संबोधित करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय जनता पक्ष या नेवासा तालुक्यामध्ये उभा केला ते आमचे ज्येष्ठ नेते चंपूशेठ बोराजी, ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. ते लोकप्रिय उमेदवार विठ्ठलराव लंगे पाटील, मंचवर उपस्थित असलेले पंचगंगा उद्योग समूहाचे सर्वेसर्व उद्योजक प्रभाकरजी शिंदे साहेब, किसनरावजी गडाख साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे अब्दुल शेख, शेतकरी संघटनेचे अजित काळे, भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष अंकुशराव काळे, नितीनजी दिनकर, ज्ञानेश्वर माऊली, या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे संजय पवार, जालिंदर वागचौरे, बाळासाहेब पवार, किरण शिंदे, ज्यांची नावं घेतली नाही त्याचा माझा दोष नाही, लिहून देणारा दोष आहे, असे सर्व आमचे सर्व सहकारी आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या नेवासा विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू आणि भगिनींनो, विधानसभेची निवडणूक आहे. 20 तारखेला मतदान आहे. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी, आठवले गट, रिपाई या आमच्या महायुतीने हळूहळू वाढवतो. तू नको वाढव, माझं वाढवतो. महायुतीने विठ्ठलरावला उमेदवारी दिलेली आहे. विठ्ठलरावच्या धनुष्यबाण या निशाणीवरचं बटन दाबा, त्यांना विधानसभेत पाठवा आणि पुन्हा या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आणा हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. आता या ठिकाणी काय सगळेच जण एका विचाराचे बसले नाही, वेगवेगळ्या विचाराचे आहेत.
मी जवळपास 20-21 सभा महाराष्ट्रात घेतल्या. आम्ही सभा घेतो, आमच्याही सभेला तेवढीच, ते सभा घेते त्यांच्याही सभेला तेवढीच, कळत नाही. मला असं वाटतं की ही जी निवडणूक आहे ही राज्याच्या हिताच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची अशी निवडणूक आहे. मतदान महायुतीला करायचं का महाविकास आघाडीला करायचं याचा विचार करण्यासाठी आपल्याजवळ अजून 2 दिवस आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती की 2019ला विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीमध्ये या राज्यातल्या जनतेने भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीला मतदान केलं आणि असं लक्षात आलं की ही युती जिंकती. निकालाच्या दिवशी प्रत्येक जण चॅनल समोर बसला होता की ज्याला आपण मतदान दिलं ते निवडून येतो का नाही म्हणून. या राज्यामध्ये भाजप शिवसेना येते का काँग्रेस राष्ट्रवादी येते. एकदम सकाळपासून संध्याकाळपर्यंत टीव्ही पाहत होते. मी त्या दिवशी वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस आम्ही सगळे बसलो होतो. या राज्यात बहुमताला 145 सीट लागतात. उद्धव ठाकरे मातोश्रीवर बसले होते. ज्या टायमाला 165 सीटवर आम्ही लीडवर होतो त्या टायमाला दुपारी 2 वाजता उद्धव ठाकरेला देवेंद्र फडणवीसनी फोन केला की उद्धव साहेब आपलं सरकार येत आहे, आपलं पाहिजे 145, आपण पुढे 165 वर. कार्यकर्ते रस्त्यावर आलेत, ढोल वाजतायत, गुलाल उधळतात कार्यकर्ते. या मातोश्रीच्या बाहेर मी पण येतो, आपण जरा कार्यकर्त्याच्या आनंदात सहभागी हो. 2 वाजता फोन केला, 2:30 वाजले, आले नाही. उद्धव ठाकरेंनी 3 वाजता एक पत्रकार परिषद घेतली एकटाच आणि सांगितलं माझे सारे पर्याय खुले, मी भाजप संघच गेलो पाहिजे असं काही नाही, मी कुठेही कोण्याही रस्त्यानं जाऊ शकतो. हा या राज्यातल्या जनतेचा अपमान आहे. कारण त्यांनी मतदान भाजप शिवसेनेला दिलं होतं आणि आपल्या लक्षात आलं असं पुढं काय घडलं. असंघाशी संगत केली, एक अनैसर्गिक युती जन्माला आणली आणि या राज्यामध्ये सरकार स्थापन केलं. कोणासंग केलं? काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत. ज्या काँग्रेसने बाळासाहेब ठाकरेला आयुष्यभर शिव्या दिल्या, ज्या राष्ट्रवादीने आयुष्यभर बाळासाहेबांना शिव्या दिल्या, बापाला झाकून ठेवलं आणि स्वतः पठ्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसला. ठीक आहे, आपल्या ग्रामपंचायतीची फोडतोड करतो तशी आमची बी फोडताड झाली. आम्ही आपल्या विरोधी पक्षाची भूमिका बजवायला लागलो. चला तुम्ही सरकार चालवत चाला. पण मित्र, मी तुमच्याकडे 2 सरकार उभे करतो. एक सरकार आहे पहिले 2.5 वर्ष चालवलं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि गडाख साहेब त्यात मंत्री, बरोबर ना. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि गडाख मंत्री, हे सरकार डाव्या बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला आम्ही विरोधी पक्षाचे. 2.5 वर्षात या सरकारनं तुमच्या जनतेच्या हिताचं एखादं काम केलं असं कोकण्यामध्ये 2 बोर्ड लावा म्हणा, काँग्रेसला, राष्ट्रवादीला आणि उद्धव ठाकरेला आम्ही राजकारण करणं सोडून देतो. 2.5 वर्षात. आणि मी तुम्हाला सांगितलं अगोदर की वेगवेगळ्या विचाराचे बसलेले आहेत. अजून 2 दिवस विचार करलाय की शोधा की उद्धव ठाकरेंना हे 2 कामं आपल्यासाठी चांगले केले आणि त्याच्यामुळे आपली शेती चांगली चालली, आपलं घर चांगलं चाललं, पाहुण्यारावळे जरा आपल्याला मान मर्तबा द्यायला लागला, काहीतरी विचार करा तुम्ही. एकही काम नाही. 2 वर्षे कोविड होता, याचा अर्थ असा आहे का घरात बसायचं? कोविडच्या काळात अतिवृष्टी झाली. भारतीय जनता पार्टीचे आमदार खासदार आम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करतो आणि उद्धव ठाकरे घरात बसले होते. विरोधी पक्षात असताना उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं देवेंद्र फडणवीसला
की अतिवृष्टी झाली, कशाला पंचनामे करता? प्रत्येक एकरला 50,000 रुपये देऊन टाका शेतकऱ्याला. विरोधी पक्षात असताना 50,000 रुपये द्या म्हणले, सत्तेत आल्यावर घराच्या बाहेर निघले नाही पा. आणि जेव्हा आम्ही टीका करायला लागलो तेव्हा घराच्या बाहेर पडले आणि सोलापूरला दौऱ्यावर गेले. तिथले शेतकरी गोळा झाले की साहेब 2 वर्ष झाले आमची शेती अडचण झाली, केंद्र सरकारनं 10,000 कोटी रुपयाचं पॅकेज दिलं, तुम्ही राज्यामार्फत काहीतरी द्या. ते म्हणले माझं कुटुंब माझी जबाबदारी. मुख्यमंत्री एका कुटुंबाचा जबाबदार असतो का? मुख्यमंत्री या राज्यातल्या 12.5 कोटी लोकांचा कुटुंब प्रमुख आहे. त्याने आमची चिंता करायला पाहिजे, त्याने आपल्या पोराची बायको चिंता केली ही गोष्ट लक्षात येत नाही. तिथून ते धाराशिवला गेले. धाराशिवला असे हॉटेलवाले एकत्र झाले. त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री महोदय साऱ्या वर्गाला केंद्र सरकारनं पॅकेज दिलं, तुम्ही तरी आम्हाला काही पॅकेज द्या. त्यांनी सांगितलं माझं कुटुंब माझी जबाबदारी. असा राज्याचा माझं कुटुंब माझी जबाबदारी पाहणारा माणसाला 2.5 वर्ष तुम्ही जल्लं, 2.5 वर्ष, आणि अजून तुम्हाला कोणालाही सांगता येईना की या माणसाने एक चांगलं काम केलं. आणि यांचं वर्णन केलं शरद पवार नाही, आत्मचरित्र लिहिलं शरद पवारने आता सरकार केल्याच्या बाद. आणि आत्मचरित्रात शरद पवारने लिहिलं की माझ्या राजकीय आयुष्यामध्ये मंत्रालयामध्ये एकच दिवस मुख्यमंत्री जर कोण असेल तर तो उद्धव ठाकरे. एकच दिवस आले मंत्रालयामध्ये. सारं घरातूनच खेळ चालवला. काय काय करतो काय नाही तुम्हाला माहिती, आम्हाला काही माहिती नाही काय. हे झाले उद्धव ठाकरेचे 2.5 वर्ष. इथं काही लोक असं बसले असतील पण आता विचारणार नाही मला की जाऊ दे 2.5 वर्ष गेले तुम्ही काय केलंय सांगा. असं विचारणारे बी लोक समाजात निर्माण झाले पाहिजे. याचं बी ऐकायला जायचं, त्याचं बी ऐकायला जायचं, टाळ्या वाजवायच्या दोन्हीकडून बी, आणि टेमावर ज्याची टाळी चांगली वाजत त्याच्यावर शिका. असं करू नका. त्यांच्या 2.5 वर्ष तुमच्यापुढे ठेवले, आमची 2.5 वर्ष पहा काय केलं तर त्यांच्यात फूट पडली आणि आम्हाला येऊन भेटले. आम्ही सरकार स्थापन केलं. भारतीय जनता पार्टी शिवसेना, खऱ्या शिवसेनेचं युतीचं सरकार स्थापन झालं. मित्र, हे सरकार स्थापन झाल्याच्या बाद जर एकदा विचार करा तुम्ही की या सरकारनं मी काय केलं. तर हे सरकार शेतकऱ्याचं सरकार आहे, हे खेड्यातल्या माणसाचं सरकार आहे, हे धोतीवाल्याचं सरकार आहे, हे टोपीवाल्याचं सरकार आहे. सामान्य माणसाला डोळ्यापुढे ठेवून मागचे 2.5 वर्ष आमच्या सरकारनं कारभार केला. कधी विचार केलाय तुम्ही या सरकारनं काय केलं. तर आता सांगत होते लंगे साहेब की तुमचे माजी मंत्री महोदय म्हणते की मी विरोधी पक्षात होतो म्हणून मला निधी मिळाला नाही. मित्र, मी वयाचे 19व्या वर्षी गावचा सरपंच झालो, राजकारणात आलो, 32 वर्ष विरोधी पक्षात राहिलो, 5 वेळेस खासदार, 2 वेळेस आमदार झालो, 7 म्हणजे 35 वर्ष राहिलो. त्यातले 32 वर्ष मी विरोधी पक्षात राहिलो. आणि विरोधी पक्षात राहिल्यात मला कोणा माझ्या बापाला निधी द्यायला मला सांगा ना तुम्ही. हे तर मंत्री राहिले होते. विरोधी पक्षाच्या माणसाला निधी मिळत असतो का? जो बजेटमध्ये येतो मिळतो, तो हक्काचा निधी मिळतो. मी शेतकऱ्याच्या प्रश्नाचा लढा दिला. आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये असताना शेतकऱ्याचे आंदोलन उभे केले. काय आंदोलन उभं केलं आम्ही एकदा आंदोलन उभं केलं, शेतकऱ्याचं वीज बिल माफ झालंच पाहिजे. 3 दिवस रस्ता अडवला आणि आम्ही रस्त्यातून उठत नाही असं पाहिल्याच्या नंतर पोलीसवाले आले. रस्त्यात पडलेलं जनावर जसं तंगड्या धरून वर फेकलं जातं असे आमचे पाय कपडे हात धरून गाडीत फेकलं. रातचा आणला कुठं? नाशिक, तुमच्या नगर जिल्ह्यातल्या जेलमध्ये आणलं. नाशिक जिल्ह्यातल्या. आता मला सांगा की आम्ही विरोधी पक्षात असताना तुमचा लढा शेतकऱ्याचा. आमचं म्हणणं होतं वीज बिल माफ करा. वीज बिल माफ सरकारनं केलं नाही कारण आम्ही विरोधी पक्षात होतो. पण 2.5 वर्षापूर्वी आमचं सरकार राज्यात आलं. आम्ही तीच मागणी लावून धरली सरकारनं आणि आम्ही सांगितलं की विरोधी पक्षात असताना आमची मागणी होती शेतकऱ्याचं वीज बिल माफ झालं पाहिजे. आता आपलं सरकार आहे, वीज बिल माफ करा. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, एनसीपीच्या सरकारनं निर्णय घेतला की शेतकऱ्याचं वीज बिल माफ नाही करायचं. शेतकऱ्याचं बिल हे राज्याच्या बजेटमधून काढायचं आणि मागचं सारं बिल भरून टाकायचं आणि पुढचे 5 वर्ष तुम्हाला बिल मागायचं नाही. हा निर्णय आमच्या सरकारने घेतला. हा निर्णय कोणा घेतला? ज्या पक्षाकडून लंगे साहेब उभे आहेत त्या पक्षाने हा निर्णय घेतला. त्यांच्या पाठीमागे 3 नेते,
एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार त्यांच्याकडून ते उभे आहेत आणि कोण गडाख साहेब उद्धव ठाकरे उभे आहेत. दोन्हीचा विचार करा कोणता चांगला आहे म्हणून. बिल तर माफ केलंच, पण केवळ बिलावर खेळ चालणार नाही मित्र. ही जी वीज आहे ना, आपण जे बोलतो जे पंखे वाजतात आपल्या देशातली वीज ही 80% कोळशावर चालते. कोळशावर निर्माण होती वीज आपल्या देशातली. मी केंद्रामध्ये कोळसा मंत्री होतो. मला एकदा नरेंद्रभाई मोदींनी सांगितलं की तुमच्या डिपार्टमेंटचा रिपोर्ट कार्ड दाखवा. सारे अधिकारी मी बसवले 8 दिवस, मी स्वतः बसलो आणि कोळसा डिपार्टमेंटचा एक अहवाल आम्ही तयार केला आणि तो मोदीजवळ ठेवला. आणि त्या अहवालामध्ये असं दिसला आम्हाला की आपल्या देशातला जो कोळसा आहे तो फक्त 30 वर्ष कोळसा पुरणार आहे. कारण कोळसा जमिनीतलं धन आहे, तसं विहीर आहे, पाणी आहे. आपण उपसतो, उपसल्यावर पाणी संपून जातं, पण पाणी दरवर्षी पडतं. कोळसा सुद्धा जमिनीतलं धन आहे. कोळसा काढला की कोळसा पडत नाही दरवर्षी पाण्यासारखा. आपल्या जमिनीमध्ये जो कोळसा आहे तो फक्त 30 वर्ष पूर्ण एवढा कोळसा आहे आणि वीज 80% कोळशावर आहे. 30 वर्षांतर या देशाचं व्हायचं काय? 30 वर्षांतर मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री राहणार नाही, मी कोळसा मंत्री राहणार नाही. पण देशाची दूरदृष्टी असणारा प्रधानमंत्री आपल्या देशाला लाभला. त्यांनी सांगितलं 30 वर्षांतर या देशाचं काय होणार आहे याची चिंता करा. आणि मला सांगितलं की सगळ्यात जास्त कोळसा जर कुठं असेल तर तो ऑस्ट्रेलियाला आहे. जा ऑस्ट्रेलियामध्ये तिकडचा कोळसा आहे कसा पहा, आपल्याला आणता येईल का ते पहा. मी आणि माझे अधिकारी ऑस्ट्रेलियाला 1 महिना गेलो. आम्ही तिथला अभ्यास केला, तिथला रिपोर्ट तयार केला, मोदीजवळ ठेवला आणि मोदीजीला दाखवलं. तेव्हा मोदीजीला सांगितलं साहेब एवढ्या स्वस्तात आपण आपल्या देशात वीज देतो, तिचे बिल भरणं होईना आमच्या लोकांकडून. तो कोळसा आणायचा जर इथं वीज निर्माण करायची त्याच्या 10 पट बिलं लागतील. शेतकरी हे सहन करू शकत नाही. मोदीजींना निर्णय घेतला की कोळशावर अवलंबून आता राहू नका. पुढच्या 30 वर्षाची प्लॅनिंग आता करा. प्रत्येक जिल्ह्याला 1250 कोटी रुपये दिलेत आणि सांगितलं ज्या ठिकाणी 33 केव्हीचं सबस्टेशन आहे, 132चं स्टेशन आहे, त्या ठिकाणी गायरान जमिनी घ्या, त्या ठिकाणी सोलर पॅनल लावा, सूर्याच्या किरणापासून सोलरवर वीज निर्माण करा आणि 33 केव्ही केंद्राला द्या. नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा मला असं वाटतं की 18 ते 20 ठिकाणी गायरान जमिनी घेतल्या, त्या ठिकाणी सोलर लावणं चालले आणि त्यातून वीज निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत सरकारचे. आणि ज्या ठिकाणी गायरान भेटणार नाही त्या ठिकाणी 50,000 रुपये सालाना पडीक जमीन जर असेल तर घ्यायची, भाडं 50,000 रुपये सालाना द्यायचं आणि दरवर्षी 5% वाढ त्या शेतकऱ्याला द्यायची. हा निर्णय या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी घेतला. दूरदृष्टीचं सरकार आहे आपलं. आणि एवढंच नाही तर आमच्या सरकारनं दुसरा निर्णय घेतला राज्यातल्या. एका बाजूला उद्धव ठाकरे, एका बाजूला भारतीय जनता पार्टी शिवसेना, दुसरा निर्णय घेतला. सांगितलं काय, मागेल त्याला सोलार पंप द्यायची योजना आपल्या सरकारनं काढलेली आहे. आता मला सांगायचं शेतकरी कोण कोण एवढं हातकरावर, शेतकरी कोण कोण येतं? शेतकरी जे ना कोणा लोकांनी सोलर पंप साठी ऑनलाईन केलं, जरा हातकरावर कोणा केलं. आता मला सांगा हा सोलार पंप आम्ही जो देणार आहे, ज्यांनी वर हात नाही केले आता त्यांनी सुद्धा सोलार पंपचं अप्लिकेशन करावं. टप्प्याटप्प्यानं सोलार पंप मिळायला सुरुवात झाली. देणारे म्हणजे निवडणुकीपुरता नाहीये. सोलार पंप ज्याला अप्लिकेशन केलं त्याला सोलार पंप मिळणार आहे. आणि सोलार पंपची किंमत काय, 10 लाख रुपयाचा सोलार पंप असाल तर 90% सबसिडी, 9 लाख रुपये सरकार आपल्या बजेटमधून टाकणार आहे आणि 1 लाख रुपये फक्त तुम्हाला द्यावं लागणार. 5 लाखाचा सोलार पंप असेल तर 4.5 लाख रुपये सरकार भरणार आहे, 50,000 रुपये तुम्हाला भरणार आहे. मित्र, मी आताही शेती करतो. असं नाही की मी खासदार होतो, मंत्री होतो, शेती करत नाही. मी शेती करतो. मी टेक्समो मोटर एकदा संभाजीनगर नेली होती, जालना जिल्हा नव्हता तेव्हा. मोटरची किंमत होती 4,000 रुपये. 3,000 रुपये देऊ माझ्याजवळ. कापूस शिकल्याशिवाय मोटर नाही आणता आली मला. घरातली मोटर आणायची असेल तर कापूस इका, ज्वारी इका, बाजरी इका, मक्का इका का गहू इका विकून मोटर आणावं लागत होती. नाही तर एखाद्या सोयऱ्याकून पैसे उचले घेऊन मोटर आणावं लागत होती. आज तुमचा सोयरा जर कोण असेल तर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा तुमचा सोयरा आहे. मोटर आणायची असेल तर फक्त 1 लाख रुपये भरावं लागते.
आणि बाकीचे पैसे सरकार आपल्या बजेटमधून टाकतं. हे सरकार चांगलं आहे का वाईट आहे मला सांगा तुम्ही. कोणाला चांगलं वाटतं जरा वर हात करून सांगा. हे बघा चांगल्या सरकारनं निर्णय किती घेतलेत. एक तर तुम्हाला 90% सबसिडी मोटर दिली. दुसरी गोष्ट वीज बिल तुमचं माफ केलं. हा डाव्या बाजूचा पठ्ठा निसताच पौराला काय काय करू राहिलं म्हणजे खरं का कुठे मला सांगा तुम्ही. 2 सरकार तुमच्या पुढे उभे आहे. आणि तिसरा निर्णय घेतला आपल्या सरकारनं 2014ला मी जेव्हा चौथ्यांदा लोकसभेमध्ये निवडून गेलो त्या टायमाला देशातल्या साऱ्या खासदारांना जिल्ह्यात प्रत्येक राज्याच्या वेगवेगळ्या मोदीजीनं बसवलं आणि आम्हाला विचारलं तुम्ही खेड्यातले खासदार आहेत, शेती करता, शेतकऱ्यासाठी काय केलं पाहिजे आम्हाला मोदीजीने विचारलं. आम्ही असे खासदार बसेल मोदीजी मी उभा असे उभे. सगळ्यात पहिला मी उभा राहून सांगितलं त्यांना हे साहेब शेती ही अडचणीचा विषय आहे पण ती बापदादीची जायचं ते आम्हाला सांभाळावं लागते. पण केव्हा काय संकट येईल हे भविष्यकाळ सुद्धा सांगू शकत नाही. कधी आम्ही पेरतो, पेरणीच्या टायमाला पाणी असतो, नंतर पाणीच पडत नाही, दुष्काळ पडतो. कधी पेरतो चांगलं येतं, अतिवृष्टी होऊन जाती, साफ होऊन जातं. आणि कधी कधी कापाला आल्याच्या बातमी गारपीट होती, आमच्या हातातलं पीक वाया जातं. नैसर्गिक आपत्ती आमच्यावर कधी येईल हे काही आम्हाला सांगता येत नाही. हे पाहून आमचा शेतकरी विमा काढतो. मी तुम्हाला एक प्रश्न अजून एकदा विचारतो की 2014च्या अगोदर इथं बसले ज्यांनी वर हात केला होता, मोदी प्रधानमंत्री नव्हते त्याच्या अगोदर कोणा विमा काढला होता वर हात करा बरं. मोदी प्रधानमंत्री नव्हता विमा काढला होता 2 जणांना. या वर्षी कोणा विमा काढला पिकाचा वर हात करा बरं. आता मला सांगा हे काय मी सांगण्याची गरज आहे तुम्हाला. त्याचं कारण काय की मोदीला आम्ही असं सांगितलं की साहेब आम्ही 2000 रुपये विमा भरतो, कोणी मोठा शेतकरी 3000 विमा भरतो, छोटा 1000चा विमा भरतो. आणि जर का आम्हाला काही तांत्रिक अडचणीमुळे विमा भेटला नाही तर आमचा माल बी जातो आणि विम्याचे पैसे बी जाते. असा कायदा करा की आम्ही भरेल विम्याचे पैसे जरी परत द्या, विमा नाही भेटला चालतो आम्हाला पण पैसे तर भर वापस करा आम्हाला. या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी असा कायदा बनवला आणि राज्याला पाठवला. त्यांना सांगितलं जो शेतकरी 2000 रुपयाचा विमा भरतो त्याच्याकडून फक्त 1 रुपया घ्या आणि 1999 रुपये तुमच्या राज्याच्या बजेटमधून विमा कंपनीला द्या. 1999 राज्याचे 1 रुपया फक्त आमच्या शेतकऱ्याचा. जो 3000 रुपयाचा विमा भरतो त्याच्याकडून आमच्याकडून फक्त 1 रुपया घ्या आणि 2999 रुपये राज्याच्या बजेटमधून टाका, 3000 करा आणि विमा कंपनीला पैसे भरा. हा निर्णय आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केला. मला सांगा 3 निर्णय आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी शेतकऱ्यासाठी केले. हा ड्युट्या जसा तसाच उभा आहे. यांना एकही निर्णय आपल्या सरकारसाठी केला नाही. मला असं वाटतं तुम्ही शेतकरी मी शेतकरी प्रधानमंत्री तुम्ही शेतीमध्ये काय करता. मला साहेब मला सगळं येतं, मला बिल्ड फोडता येतं, मला साथ देता येतो, मला मुंस करता येतं, मला जोतं करता येतं, मी कडी ठोकल्या मी उपकार आणला वाड्या हे सगळं करता येतं म्हणलं मला. ही खरी गोष्ट आहे. तुम्ही शेतकरी आहे, मी बी शेतकरी आहे आणि मी 30-35 वर्षापासून आमदार खासदार आहे. 35 वर्षापासून मी आल्या तुमच्या चेहऱ्याकडे पाहत होतो. सगळ्याच्या कसे दिसू राहिले, खोटेवाले जास्त दिसू राहिले म्हणजे याचा अर्थ शेतकरी जास्त आहे. मित्र मला भविष्यकाळासारखी माणसाची बी पारायची आणि तुम्हाला बी काही लोकांची पारायची. तुम्ही शेतकरी माणसं आहे. बैल घ्यायला गेले बाजारात तर काय पाहता बैलाचं तुम्ही दात पाहता ना. हे बा यानं घेल दिसतो बैल. बैलाला दात किती हो 8 दात हे बैलाला. 2 दाती असला तर गोरा, 4 दाती झाला तर टांग्याला धरणं चालतो, 6 दाती झाला थोडं वजन टाकलं चालतं, 8 दाती झाला तो पक्का बैल झाला म्हणून नागराला बी चालतो. पण का दात हलायला लागले तर त्याला काय म्हणते तुमच्याकडे माशी लागली. सगळे दात पडले तर शेवरं झालं. ही गोष्ट खरी की खोटी. बैलाची परीक्षा दातावून म्हैस घ्यायला गेलं तर काय करता वडगावच्या बाजारला तिची कास पाहता की किती लिटर दूध देईल हे खरं आहे. बैलाची परीक्षा दातावून, म्हशीची परीक्षा कासावून आणि बोकड्या घ्यायला गेले तर उचलून पाहता हे किती किलोचं भरण. तुम्हाला ही परीक्षा आहे, ही परीक्षा तुम्हाला आहे. तशी मला बी परीक्षा आहे कारण मला 45 वर्ष राजकारणात झाले. तुमचे चेहरे सांगते की या वेळेस मी थोडा लंगेला निवडून गेलो.
कशाला बनवता विठ्ठल मला नाही आमच्या लोकांचे चेहरे पहा आणि मला सांगा तरी माझ्या जीवात जीव काय जीवात जीव मला सांगा. हा अरे राजा हो, शेतीमध्ये सरकारची गुंतवणूक असल्याशिवाय कितीही काबाड कष्ट करा शेती परवडत नाही. तुम्हाला सांगतो शेतीमध्ये सरकारची गुंतवणूक असली पाहिजे. आणि म्हणून शेतीतलं जे कर्ज तुम्हाला बिल भरायचं आहे हे बिल तुमचं नाहीये, तुमच्या आजोबापासून थकलेलं बिल आहे. कारण शेती संकटात सापडायची, नैसर्गिक संकट यायचं, सरकार मदत नाही करायचं आणि त्यामुळे तुमच्यातलं निघालेलं उत्पन्न हे कुटुंब चालवायला पुरत नव्हतं. म्हणून तुम्ही बिलं भरले निमस्तीन थोडी नाही भरले आपण बिलं. पण पहिल्या सरकारनं नाही माफ केलं, दुसऱ्या सरकारने माफ केलं आणि आता सरकारनं तुमचं बिल माफ केलं. याचा अर्थ सरकारची शेतीमध्ये गुंतवणूक आहे. सरकार तुमचं आता पिकाचा विमा 1 रुपयात घेतं. याचा अर्थ सरकारची शेतीमध्ये गुंतवणूक आहे. मला असं वाटतं की जोपर्यंत सरकार शेतीमध्ये गुंतवणूक करणार नाही तोपर्यंत शेती फायद्यात चालत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं हे सरकार शेतकऱ्याचं सरकार आहे, खेड्यातल्या माणसाचं सरकार आहे, टोपीवाल्याचं धोतीवाल्याचं सरकार आहे. हे टाटा बिर्ला मफतलाल गरवारे अदानी अंबानीचं सरकार नाहीये. हे हरामखोर त्यांच्या पंक्तीला बसतात पण आमच्यावर चार्जेस ठेवतात. मला सांगा मोदीजीनं दुसरा निर्णय केला तुमच्यासाठी. मी खासदार होतो, लोकसभेत चर्चा झाली, आम्ही सांगितलं सगळ्या खासदारांनी भाषण केलंय की साहेब शेतकरी अडचणीत आहे, फार मोठी मदत नाही पण काही ना काही मदत त्याला केली पाहिजे आपण. मोदीजीनं निर्णय केला की प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर वर्षाला 12,000 रुपये जमा करायचे. कोणाकोणाच्या खात्यावर 12,000 रुपये जमा वर हात करावा. जरा 4दा वर हात करून तुम्हाला सांगावं लागतं मतदान कोणाला करावं. 4दा केल्याने भाऊ वर हात. उद्धव ठाकरेचा एखादा करून दाखवा की उद्धव ठाकरेने एखादा असणारच पैसे कोणी कोणी जीव इथून जाऊन उद्धव ठाकरे याला मारणारे उद्धव ठाकरे मतदान असणारच आहे. करायला हरकत नाही त्याने काही. 12,000 रुपये तुमच्या खात्यावर जमा होते. अरे पण तुमचं तर सोडा, या बसल्या 18,000च्या मालकीनी या वर्षाला 18,000 तुमचं सोडा 12,000 यायचं. हा आणि ते तुमच्या खात्यावर येते. तुमच्या याच्या सहीची गरज नाही, सांगा जाऊ नका यायला की आले म्हणून. कोणला आले खात्यावर हात वर करायला तुम्ही हे बापा लंके साहेब 18,000. आता तुम्ही हिशोब लावा 18,000 यांचे आणि 12,000 तुमचे किती झाले भाऊ? 30,000 झाले. महिन्याला किती पडले? 2,500 जवळपास पडले की नाही? 2,500 रुपये महिना. मला 2,500 रुपये महिना पडला. मला इमानदारीने सांगा बिडी काढी मिरच्या झाल्या की नाही आपल्या मला सांगा. ते तर करावं लागतं ना, 30,000 करावं लागतं ना. पण मी या पक्षाचा भारतीय जनता पार्टीचा राज्याचा इलेक्शनचा प्रमुख आहे. आम्ही परवा जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि त्या जाहीरनाम्यामध्ये आश्वासन दिलं या लाडक्या बहिणीच्या खात्यावर आम्ही 7,500 रुपये जमा केलेत. 7,500 जमा केलेत आणि आम्ही दिवाळीला हप्ता टाकणार होतो. उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेस निवडणूक आयोगाकडे गेलं आणि सांगितलं की शेवटचा हप्ता दिवाळीचा टाकू नका. जर टाकला तर या लाडक्या बहिणी साऱ्या भाजपला, राष्ट्रवादीला मतदान करतील, शिवसेनेला मतदान करतील. 3रा हप्ता आम्हाला टाकता नाही आला. पण हराम खोराव तुम्ही 3रा टाकू दिला. आम्ही जाहीरनामा प्रसिद्ध केला की 1,500 तुम्ही टाकू दिले ना. आता जर विठ्ठल लांगे निवडून आले याच्या खात्यात 2100 रुपये टाकणार आहे ना. घरी जाऊन नीट समजून सांगा. माणसाचं फिरून फिरून डोकं खराब व्हायला तर 2100 रुपये तुमच्या खात्यावर जमा होणारे पहा आणि तुम्हाला बी नाराज करणार नाही. तुमच्या खात्यावर आता 12,000 जमा होतात. आमच्या जाहीरनाम्यामध्ये की 15,000 रुपये तुमच्या बी खात्यावर जमा. आता नव्यानं हिशोब लावा. 2,000 यायचे म्हणजे 2100 यायचे आणि 15,000 तुमचे 40-41,000 रुपये तुमच्या खात्यावर जमा होऊ राहिले. म्हणजे 3,500 रुपये महिना पडाला. दुष्काळ पडला तरी पैसे भेटणार, गारपीट झाली तरी पैसे भेटणार, जास्त पाणी पाडलं तरी पैसे भेटणार, तंगड तुटलं तरी पैसे भेटणार. खरं आहे का खोटं मला सांगा तुम्ही? हे आमचं सरकार आहे, हे आपल्याला तसंच तोरण द्यावं. एक निर्णय केला नाही त्याने आराम करायला आणि आता म्हणते आम्हाला मध्या. कशासाठी मध्या होत आहे मला सांगा. अरे तुम्ही शेतकरी, मी शेतकरी आहे. मला विचारा तिळाचं बी किती लागते काय करा यातल्या अर्धे सांगणार नाही तुम्ही. मक्का किती लागते अर्धे सांगणार नाही. कापूस किती लागतो अर्धे सांगणार नाही. मक्का लागते 5 किलो, तीळ लागते अर्धा किलो.
त्यात रेती टाकावं लागते का वावर घेतं ही गोष्ट खरी का कोणी सांगा बिना माणसाला पाहिजे. मी कागदावरचा शेतकरी नाही, मी बांधावरचा शेतकरी आहे. मला तुम्ही सांगा, तुम्ही पासबुक आजकाल खिशात ठेवता, पहिले ठेवत नव्हते. अतिवृष्टी झाली तरी पैसे भेटते, दुष्काळ पडला तरी पैसे भेटते, गारपीट झाली तरी पैसे भेटते, बोट आली पडली तरी पैसे भेटते, शेण आली पडली तरी पैसे भेटते, ऍक्सिडेंट झाला तरी पैसे भेटते, साप चावला तरी पैसे भेटते, वीज पडली तरी पैसे भेटते. हे खरंय का खोटं आहे भाऊ? पाणी जसा पडतो ना टुपू टुपू, अशी सरकारची मदत तुम्हाला चालू आहे. पैसा खात्यात पडला की खिशातलं पासबुक थर हलत चालला बँकेच्या. ही गोष्ट आहे सरकार लोकांची. आणि आता लंगे साहेबांनी मला निवडून द्या. अरे लंगे साहेबाला निवडून द्या नाही, जो तुमचं काम करीन त्याला निवडून द्या. हा पठ्ठ्या ज्याच्या बाजूने उभा राहिला त्याच्या पाठीमागं भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी खंबीर करायला. त्यांनी आता बोलता बोलता काय म्हणलं माहितीये का? किती मंत्री होते मला सांगा, पैशाना गडाक मोठे का लंगे मोठे हो? जोरात सांगा कोण मोठं आहे? पैशाना गडाक मोठे. या देशाच्या लोकांची पद्धत काय माहितीये का? लोक छोट्याच्या मागे आहे, मोठ्याच्या मागे नाहीये. मला सांगा, सायकलची मोटरसायकलची टक्कर झाली, कोणाच्या बाजून बोल सांगू? कोणाच्या? मोटरसायकलची सायकल झाली कोणाच्या? सायकलच्या. आणि मोटरसायकलची जीपची झाली का? आणि जीपची ट्रकची झाली का? आणि ट्रकची रेल्वे झाली का? मला कोणाची बाजून राहायचं मला सांगा तुम्ही आता. ही आपल्या देशाची पद्धत आहे. कारण मोठा झाला तर मस्ती येतो, ही गोष्ट खरी की नाही? अतिक्रमण करतो, पैसे खातो, भानगडी करतो, आपली प्रॉपर्टी वाढवतो. मित्र, सगळ्याच गोष्टी सोडून द्या, पण सरकार आपलं दिसलं पाहिजे. सरकार आपल्याला दिसलं पाहिजे, जर प्रतिबिंब शेतीमध्ये दिसलं पाहिजे, हे सरकार आपल्याला आणायचंय. आता पुन्हा हे सरकार जर आणलं तर तुम्हाला मी खात्री देतो, लंगे साहेबाची मी आता ऐकलं की बाप आमदार होते. मला तर मग बाप बी आमदार नव्हता, मग बाप लोकांनी मला 7 बाय नेऊन जर 35 वर्ष राहिलो मी. पण या बाईला द्याला फटका. फटका काऊन बसला तुम्हाला माहिती आहे? मी काही विकास कामं केले म्हणून फटका नाही बसला. माझ्या लोकसभा मतदारसंघात 6,000 कोटी रुपयाचे केंद्राच्या पैशातून रस्ते केलेत मी. ICT कॉलेज आणलं. देशात 3च कॉलेज आहेत. एक आहे भुवनेश्वरला, दुसरं आहे मुंबईला, तिसरं आहे जालन्याला. ज्या कॉलेजमध्ये शिकल्यावर नोकऱ्या लागत नाही, ICT कॉलेज. ज्या कॉलेजमध्ये टाटा, बिर्ला, मफतलाल, गरवारे, अदानी, अंबानी, किर्लोस्कर शिकले, उद्योगपती निर्माण करण्याचं कॉलेज मी आणलंय जालन्याला. बेंगलोरच्या किंवा कलकत्त्याच्या माणसाला जर वाटलं मला ICT कॉलेजला प्रवेश घ्यायचा, त्याला जालना शोधावं लागणार आहे. त्यांच्या कंपन्यात 30-40 लाख पगाराचे लोक हे ICT कॉलेजमध्ये शिकले, ते कॉलेज मी आणलंय. मी ड्रायपोर्ट आणला जालन्याला. 500 एकरमध्ये ड्रायपोर्ट यावर्षी सुरू करतो. ड्रायपोर्ट आम्ही सरळ मुंबईशी, पुण्याशी, समुद्राशी नातं आहे. ब्रिटिशच्या काळातलं माझं रेल्वे स्टेशन उकळून फेकलं पत्राचं. 200 कोटी रुपयाचं रेल्वे स्टेशन जालन्याला बांधण्यात आलंय. 300चं भोकर याला बांधण्यात आलंय संभाजीनगरला. 970 कोटी रुपये दुहेरीकरणाला दिले. 850 कोटीचं इलेक्ट्रिफिकेशन केलं. अरे कामं नाही केलं असं नाही, पण आमच्याकडे काय चाललं तुम्हाला माहिती? ज्या एखादं वावटं येतं त्यात चांगलं बी होऊन जातं, त्यातला मग प्रकार झाला. मित्र, इकडं तसं काही नाही. तुम्हाला शांततेनं जाऊन तुम्हाला मतदान करावं लागणार आहे. आता इथं काही भानगडी व्हायलेत. भारतीय जनता पार्टी या ठिकाणी पूर्वी फार नव्हती, पण 14ला बरं चाललं होतं आमचं. आता काय झालं माहिती तुम्हाला? लंगे साहेब आमचे मित्र, काय नाव त्यांचं, दुसरे बंडखोर बाळासाहेब मुरकुटे, आणि सगळी मंडळी माझ्याकडे यायची आणि काय सांगायची मला की साहेब तुम्ही ज्याला तिकीट मिळाल एकाला कोणाला तिकीट द्या, पण मतदारसंघात आमच्या माणसाला तिकीट. हे दोघं सांगत होते. मी त्यांना विचारलं खरी गोट बोला बरं का? म्हणे हा खरी गोट. आता भाऊ बाळा विठ्ठलरावला मिळालं तिकीट. माझी विनंती होती, मी स्वतः बोललो त्यांच्याशी की राजा असं करू नको. आता धनुष्यबाण काय आणि कमळ काय, आता राहिलंय काय? राहिलंय काय? कोणी कोणीकडे जायला लागलंय. आपलाच माणूस आहे, चिन्ह बदललंय फक्त, पण पठ्ठ्यानं ऐकलं नाही. पण माझं मत असं आहे की त्यांनी नाही ऐकलं, तुम्ही तरी ऐका. आता आमचं जग नाही ऐकलं त्याला सोडून द्या. तर त्यानं नाही ऐकलं त्याच्यावर दोष द्यायचा. आता तुम्ही ऐकलं पाहिजे ना. त्याच्यामुळं तुम्ही ऐकू राहिले, तुमच्या टाळ्यावरूनच मला कळू राहिलं. तुम्ही ऐकत नाही असं नाहीये. पण या राज्यामध्ये तुम्हाला भारतीय जनता पार्टी, शिवसेना जर नाही आणली
तर तुम्हाला सांगतो हे सरकार शेतकऱ्यासाठी कुटुंबासाठी काही करणार नाही. या सरकारने शेतीमध्ये तुम्हाला मदत केली, या सरकारने संसार चालवण्यामध्ये सुद्धा तुम्हाला मदत केली. संसार आणि शेती ज्या शेतकऱ्याची चांगली चालल त्याच्यासारखं चांगलं राज्य कुठेही तुम्हाला दिसणार आहे पहा. आणि म्हणून माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे की 2 दिवस तुम्हाला बाकी पडले. आज मी भाषण केलं, आज विठ्ठलरावनं भाषण केलं, बाकी मंडळीने भाषण केलं. आमच्या भाषणाकडे नका जाऊ. वर्तमानपत्रात उद्या काही येऊ शकतं की बाळासाहेब मागे आहे, ह्यो पुढे तो पुढे. वर्तमानपत्रावर, चॅनलवर, भाषणावर भरोसा न ठेवता या सभेतून घरी गेल्याच्या नंतर प्रत्येकानं आपले दोस्त, मित्र, नातेवाईक आणि गावातली मंडळी अशी बसली पाहिजे आणि अशी चर्चा केली पाहिजे आणि निर्णय केला पाहिजे की मतदान करायचं कोणाला. ज्यांना काम केलं त्याला मतदान करायचं, काही ज्यांना काहीच नाही केलं 2.5 वर्षात त्याला मतदान करायचं. हा निर्णय तुम्हाला करावा लागणारी गोष्ट लक्षात घ्या. बाळासाहेब म्हणले माझी प्रॉपर्टी, आपले लंगे साहेब म्हणले माझी प्रॉपर्टी वाढली नाही. अरे बाळासाहेब तुमची जरी वाढली पण माहिती खूप वाढली बा प्रॉपर्टी. कारण मी लय दिवस काढले. कोणती प्रॉपर्टी वाढती पुढाऱ्याची? ही बशेल प्रॉपर्टी वाढते माणसं, ही प्रॉपर्टी आपली. आणि ही प्रॉपर्टी तुमच्या मागे जी दिसते याचा अर्थ असा आहे की काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, सूर्यप्रकाशापेक्षा स्वच्छ आहे. कोणत्याही भविष्यकाराला विचारायची गरज नाही. 23 तारखेला या ठिकाणी विठ्ठलराव लंगे निवडून येणार आहे याची मी तुम्हाला खात्री देतो. आणि आपण सर्वजण आपल्या भागातील ताज्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवरील लोकदौंडी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.